नमस्कार, सुप्रभात. आजच्या अभ्यास वर्गाची सुरुवात करते अपर्णा चेरेकर. श्री स्वामी समर्थ. एक चिटाई झाली चंद्रभागे वाळवंटी, एक चिटाई झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, गोपाळासी लाया वाटी, गोपाळासी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग, नाचे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, एक चिटाई झाली चंद्रभागे वाळवंटी, एक चिटाई झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, गोपाळासी लाया वाटी, गोपाळासी लाया वाटी. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाची छंदे विठ्ठल नाचू लागला, प्रेमाची छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, एक चिटाई झाली चंद्रभागे वाळवंटी, एक चिटाई झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, गोपाळासी लाया वाटी, गोपाळासी लाया वाटी. नाम याची जनी लोळे संतांची ये पायी, जनी लोळे संतांची ये पायी. नाम याची जनी लोळे संतांची ये पायी, जनी लोळे संतांची ये पायी. कीर्तन प्रेम रस, कीर्तन प्रेम रस, अखंड देगे विठाई, अखंड देगे विठाई, अखंड देगे विठाई. एक चिटाई झाली चंद्रभागे वाळवंटी, एक चिटाई झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, गोपाळासी लाया वाटी, गोपाळासी लाया वाटी. प्रार्थना म्हणते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीराम. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीराम.
अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं शुकासादिके पूर्णवैराग्यजान्से वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आपला 17वा दशक प्रकृती आणि पुरुष चालू आहे आणि त्यातले पहिले 2 समास आपण मागच्याला बघितले, एक देव बलात्कार आणि दुसरा प्रकृती आणि पुरुष असे 2 समास आपण मागच्याला बघितले आणि लगेचच समर्थांनी तिसरा समास म्हणजे श्रवण निरूपण हा घेतलेला आहे। आता जर सिक्वेन्स जर बघितला तर वर्णन करायचं होतं प्रकृती आणि पुरुषाचं, अर्धनारी नटेश्वराचं आणि त्याच्या संयोगाने त्या भगवंताचं किंवा त्या देवाचं, की हा देव निर्गुण निराकार आहे जो आम्हाला दिसत नाही आणि त्यालाच आम्ही परब्रह्म अशी संज्ञा देतो, त्यालाच आम्ही परमात्मा म्हणतो, त्यालाच आम्ही आत्मा म्हणतो। अशा वेगवेगळ्या नावांनी जरी त्याला संबोधलं असलं तरी सुद्धा तो आम्हाला दिसत नाही, तो आम्हाला अनुभवायला येत नाही, तो आमच्या कुठल्याही ज्ञानेंद्रियांनी आम्हाला त्याचं स्वरूप कळू शकत नाही। हे जरी सत्य असलं तरी सुद्धा आम्हाला सर्वांना त्या भगवंताचं, त्या निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याचं, त्या आत्मारामाचं आम्हाला दर्शन हवं आहे। आणि जर दर्शन जर आम्हाला हवं आहे आणि आम्हाला त्याची मनापासून इच्छा आहे तर याला मार्ग कोणता? आणि याला मार्ग समर्थांनी लगेचच या समासामध्ये सांगितला की जर आम्हाला त्या निर्गुण निराकार परमात्म्याची ओळख हवी असेल, त्याचं आम्हाला दर्शन किंवा त्याचं आम्हाला तो समजून घ्यायचा असेल, जाणून घ्यायचा असेल, त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आम्हाला एकच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही। आणि तो मार्ग म्हणजे आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः, म्हणजे त्या आत्मारामाचं तू श्रवण कर,
जरी तो निर्गुण निराकार असेल, जरी तो दिसू शकत नसेल, जरी सुद्धा तो अनुभवाला येत नसेल ज्ञानेंद्रियांच्या मार्फत, तरी सुद्धा तुला पहिल्यांदा जर काय केलं पाहिजे असेल तर त्यासाठी तुला श्रवण केलं पाहिजे. आणि ते श्रवण करणं म्हणजे काय, तर ते श्रवण म्हणजे त्या परब्रह्म परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णनाचं श्रवण. बाकी कुठलाही इथं श्रवण अपेक्षित नाही. फक्त म्हणजेच थोडक्यात अध्यात्मक शास्त्राचं श्रवण. आणि अध्यात्मक शास्त्राचं श्रवण म्हणजेच गीता असेल, दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा कोणताही अध्यात्मक शास्त्राचा ग्रंथ असेल, त्या ग्रंथाचं श्रवण सांगितलेलं आहे, त्या ग्रंथाचं वाचन सांगितलेलं नाही. हा एक सूक्ष्म फरक आहे. कारण वाचन ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला आम्ही स्वतःच आमच्या बुद्धीनं, आमच्या डोळ्यांनी, आमच्याच ज्ञानेंद्रियांनी त्याचं वाचन करतो आणि तो विषय स्वतःच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु बाकीच्या सगळ्या ज्ञानाचे प्रत्येक ज्ञान हे आम्हाला स्वतःला वाचून कळू शकतं. थोडासा जास्त प्रयत्न केला तर आम्हाला ते सर्व ज्ञान वाचून अनुभवायला येऊ शकतं. परंतु हे अध्यात्म ज्ञान म्हणजेच ते परब्रह्म परमात्म्याचं ज्ञान, म्हणजेच जो निर्गुण निराकार आहे त्याचं ज्ञान, हे आम्हाला आमच्या स्वतःच्या बुद्धीला वाचून समजू शकत नाही. म्हणून आदिशंकराचार्यांनी, भाष्यकारांनी लिहून ठेवलेलं आहे की कितीही तरी जो विद्वान असेल तरीही तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं आत्म्याचं जाणण्याची, आत्म्याला समजून घेण्याची, आत्म्याचा अनुभव करण्याचा प्रयत्न करू नये. ही सूचना, ही वॉर्निंग, ही गीतेमध्ये सुद्धा अनेक वेळेला सांगितलेली आहे. याचं कारण काय? कारण प्रत्येक वेळेला आम्हाला त्याचा विचार केला पाहिजे, त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी माझ्या स्वतःच्या बुद्धीनं एखादा विषय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला माझी बुद्धी ही माझ्याच अनुषंगानं विचार करते. म्हणजे मला जे चांगलं वाटेल त्याचा विचार करते, जे मला सोपं वाटेल त्याचा मी विचार करतो आणि ते मी जाणण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून भगवंत किंवा परमात्मा हे घटपटादी वस्तू नसल्यामुळे, या सृष्टीमधील एखादी वस्तू की जी ज्ञानेंद्रियांना पाहता येईल, टच करता येईल, ऐकता येईल अशी वस्तू नसल्यामुळे आम्हाला आमच्या स्वतःच्या बुद्धीनं तो विषय म्हणजेच परब्रह्म परमात्मा जाणून घेता येणार नाही. पण मग आम्हाला जाणून घ्यायचं आहे, मग म्हणून कसा जाणून घ्यायचा आहे, तर त्यासाठी सांगितलेलं आहे की श्रवण हा सांगितलेलं. आणि श्रवण ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला समर्थांनी सुद्धा शब्द वापरलेला आहे की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. म्हणजे श्रवणामध्ये दोन व्यक्ती येतात, एक श्रोता असतो आणि एक वक्ता असतो. तसं बघायला गेलं तर दोघांचाही रोल आहेत. एक वक्ता आहे की जो ऐकणार आहे आणि एक श्रोता आहे तो बोलणार आहे. याच्या व्यतिरिक्त त्या रोलला दुसरा काही अर्थ नाही. याचं कारण असं आहे की समर्थ सुद्धा म्हणतात की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, कारण दोघंही श्रीराम स्वरूपच आहेत. कारण ऐकणारा हा सुद्धा परब्रह्म परमात्माच आहे, परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे. फक्त आज त्याचं शरीर वेगळं आहे. आणि बोलणारा वक्ता हा सुद्धा परब्रह्म परमात्मा स्वरूपच आहे, फक्त त्याचं शरीर वेगळं आहे. म्हणजे शरीराने जरी दोन वेगवेगळे दिसले, शरीराने श्रोता आणि वक्ता दोन वेगवेगळे दिसले, जरी ते प्रोसेससाठी, मला जाणून घेण्यासाठी, परमात्म्याचं श्रवण करण्यासाठी आम्हाला ती प्रोसेस आवश्यक आहे, त्याच्यामध्ये द्वैत आवश्यक आहे. म्हणून ती दोन शरीर दिसतात, एक श्रोता आणि वक्ता. पण असं जरी असलं तरी दोघांनाही तितकंच महत्व आहे. नवे दोघही एकच आहेत आणि ते दोघही श्रीराम स्वरूप आहेत. म्हणजेच ते दोघही परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे. आता हे आम्हाला वाचून कदापिही कळणं शक्य नाही. मग हे आम्हाला कसं समजेल? आणि म्हणून तिथे वक्ता आणि श्रोता सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये श्रोत्याच्या काही
कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत आणि वक्त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले. श्रोत्यानं हे करणं आवश्यक आहे आणि वक्त्यानं हे करणं आवश्यक आहे. हे ज्या वेळेला दोघं आपापली रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपापली अकाउंटेबिलिटी ज्या वेळेला करतील त्याच वेळेला त्या दोघांनाही त्या परब्रह्म परमात्म्याचं दर्शन होऊ शकेल. आणि म्हणून श्रवण हे सांगितलेलं आहे. हे पहिलं. नुसतं श्रवण ऐकून उपयोग आहे का? तर समर्थ म्हणतात की श्रवण नुसतं सांगून ऐकून उपयोग नाही, श्रवण करून उपयोग नाही. श्रवण कसं केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. श्रवण हे अनेक प्रकाराने करता येत. कुठले कुठले प्रकार आहेत? आता जर वक्ता जर बोलत असेल आणि श्रोत्याला तो विषय माहिती असेल तर श्रोता वक्त्याचं न ऐकता आपल्याला जे माहिती आहे, आपल्याला जे समजलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने त्या शब्दांचा अर्थ लावतो, तो शब्द समजावून घेतो, तो शब्द जाणण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेला ते श्रवण या कॅटेगरीत होत नाही. ते श्रवण म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा दोन शब्द वापरला जातात की लिसन आणि हिअर. म्हणून श्रवण करण्यासाठी आमच्या समोर एकच आदर्श आहे आणि तो म्हणजे परीक्षित राजा. परीक्षित राजा हा श्रोत्यांसाठी आदर्श आहे. आदर्श का आहे? तर आम्ही नेहमी सांगतो की परीक्षितांनी जे ऐकलं ते ऐकून त्या 7 दिवसामध्ये तो मोक्षाप्रत गेला. आता त्यानं ऐकलं आणि तो मोक्षाप्रत गेला, मग त्यानं कसं ऐकलं हा प्रश्न येतो. कारण मी जर परीक्षितासारखं जर ऐकलं तर मी सुद्धा मोक्षापर्यंत जाऊ शकेन. 7 दिवसात नाही, 7 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये नाही, 70 वर्षामध्ये, 70 वर्षामध्ये नाही, 7 जन्मामध्ये कधी ना कधीतरी मी सुद्धा मोक्षापर्यंत जाऊ शकेन. मग आता परीक्षित 7 दिवसातच गेला, मग मी सुद्धा किती दिवसात जाईन हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि मग ते कशावर अवलंबून आहे हाही प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की जसं परीक्षिताने तहान भूक हरपून काहीही न खाता पिता, काहीही कुठलाही दुसरा विचार न करता अतिशय कॉन्सन्ट्रेशननी, अतिशय फोकस कानामध्ये प्राण आणून त्यांनी जे 7 दिवस ऐकलं म्हणून तो मोक्षापर्यंत गेला. म्हणून दुसरं सांगितलेलं आहे की नुसता श्रवण ऐकून उपयोगी नाही, त्याच्यावर मनन केलं पाहिजे. म्हणून श्रवण करताना फोकस पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. जो काही वक्ता सांगतो त्याच्यावर पूर्णपणे लक्ष पाहिजे. दुसरे कुठलेही विषय डोक्यात नको पाहिजेत. असं असलं तरी सुद्धा जे मनन आहे, श्रवणामध्ये 2 जण येतात पण मननामध्ये एकच येतो की जो श्रोता आहे, जो त्यानं ऐकलेलं आहे त्याचं मनन करणं म्हणजेच त्याचं चिंतन करणं. आता चिंतन करणं म्हणजे काय आणि चिंतन कशाच्या आधाराने करायचं? आपण सध्याच्या काळातलं उदाहरण घेऊ, बघूया. म्हणजे परीक्षिताचं उदाहरण हे पूर्वीच्या काळातलं आहे आणि या काळातलं सुद्धा आपण उदाहरण घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल की श्रवण म्हणजे काय आणि मनन म्हणजे काय. तर ज्या वेळेला आपण आता सध्याच्या काळातलं जर उदाहरण घेतलं तर आपण सगळ्यांना माहिती आहे की जेईई ऍडव्हान्स ही ज्या वेळेला परीक्षा दिली जाते, तर आम्ही ज्या वेळेला 30 वर्षापूर्वी आम्ही ज्या वेळेला जेईईची परीक्षा दिलेली होती त्याचा पॅटर्न वेगळा होता, आत्ताचा पॅटर्न वेगळा आहे. 30 वर्षापूर्वी जी परीक्षा जेईईची कंडक्ट केली जात होती त्याच्यामध्ये तो विषय समजावून घेतला जात होता. विषय श्रवण करून प्राध्यापकाकडून, त्या गुरुकडून तो विषय समजावून घेऊन तो विषय आम्हाला समजल्यानंतर तो थोड्याफार प्रमाणावर मनन करून, त्याच्यावर अभ्यास करून तो विषय आम्हाला तिथे परीक्षेमध्ये विचारल्यानंतर थोडासा अनालिसिस करून आम्ही त्याला ऍक्च्युली तो तिथे मांडणं म्हणजे आम्हाला मार्क पडणं, असं 30 वर्षापूर्वी जेईईची परीक्षा होती. पण आज कॉम्पिटिशन वाढल्यामुळे 12 लाख मुलं त्या परीक्षेला बसत असल्यामुळे आणि फक्त जागा 10,000 ते 15,000च असल्यामुळे तो पॅटर्न अशा पद्धतीने केला आहे की नुसतं श्रवण करून उपयोग नाही,
नुसता अभ्यास करून उपयोग नाही, तर त्या कन्सेप्ट मी किती अप्लाय करतो, त्या कन्सेप्ट मी किती मला समजलेल्या आहेत, त्या मला कळलेल्या आहेत आणि मी त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला कशा अप्लाय करून उत्तर अप्लाय करून उत्तर मिळवतो आणि तेच मी परीक्षेमध्ये उत्तर लिहितो, याला मनन असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून नुसतं श्रवण करून उपयोग नाही, ती कन्सेप्ट काय आहे, तो विषय काय आहे, तो कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे, हे जसं तो विद्यार्थी समजतो, प्रॅक्टिस करतो, स्वतःचा स्वतः विचार करतो. चिंतन करणं, मनन करणं म्हणजे स्वतःचा स्वतः विचार करणं आहे. तिथं एकटाच माणूस आहे आणि आम्हाला साधन काय आहे? साधन एकच आहे की तिथं माझं मन आहे. आणि जसं माझं श्रवणामध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं, फोकस होतो, तसं मननामध्ये सुद्धा माझं फोकस कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. आणि म्हणून मनन सांगितलेलं आहे. श्रवणामध्ये दोघ जण येतात, मननामध्ये एकच येतो. आणि मनन याचा अजून एक ऍडव्हान्टेज आहे की जे श्रवणामध्ये आम्हाला जे क्वेश्चन्स येतात, श्रवण करत असताना आम्हाला ज्या शंका येतात, त्या शंका काढून टाकण्यासाठी मननाचा उपयोग होतो. म्हणजे मननाने काय होतं तर मी निशंक होतो. म्हणजे माझ्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन राहत नाही, माझ्यामध्ये संकल्प विकल्प राहत नाही, माझ्यामध्ये त्या विषयाबद्दल अतिशय क्रिस्टल क्लॅरिटी येते. मला तो विषय एक्झॅक्टली जसा आहे तसा. जर गुलाबाचं फूल लाल आहे आणि लाल गुलाबाचं फूल मी आता तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं, तर तुमच्या मध्ये कुठलीही शंका येणार नाही की ती बघितल्यानंतर, अनालिसिस केल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक चित्र उभं राहील की लाल गुलाब म्हणजे त्याचा कलर लाल आहे आणि त्याचा कलर पिवळा नाही, हिरवा नाही, कुठलाही नाही, फक्त लाल आहे. आणि लाल कलमी गुलाब म्हणल्यानंतर कलमी गुलाबाचा लाल रंग आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो, आमच्या मनामध्ये त्याचं स्मरण येतं, ते मला समजतं, ते मला कळतं. हे जसं श्रवण आणि मनन याची जी क्रिया आहे, तीच क्रिया आम्हाला परब्रह्म परमात्म्याच्या बाबतीत करायची आहे. नवे तो परब्रह्म परमात्मा आहे निर्गुण निराकार. पण ज्या वेळेला मी परब्रह्म किंवा परमात्मा किंवा आत्मा किंवा असे सिनॉनिमस वर्ड ज्या वेळेला वापरतो, त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आत वृत्ती उठली पाहिजे. आणि ती वृत्ती म्हणजे परमात्म्याची वृत्ती उठली पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला आमच्या मनाच्या आत परमात्म्याची वृत्ती उठेल, त्या वृत्तीला अखंडाकार वृत्ती असं म्हणतात, त्या वृत्तीला आत्माकार वृत्ती असं म्हणतात. आणि म्हणून ती आत्माकार वृत्ती ही निशंक करण्यासाठी, यथार्थ म्हणजे जशी आहे तशी, जसं गुलाबाचं फूल आहे तसंच्या तसं मला समजलं पाहिजे, याला म्हणतात की यथार्थ आणि सम्यक ज्ञान. जसं मला कलमी लाल गुलाबाचं फूल हे शब्द उच्चारल्यानंतर माझ्या मनामध्ये एक समज निर्माण होते, माझ्या मनामध्ये एक जाणीव निर्माण होते, माझ्या मनामध्ये एक वृत्ती निर्माण होते, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, त्याच्यामध्ये कुठलीही डाऊट नाही. कलमी गुलाब म्हणल्यानंतर मला यथार्थ आणि सम्यक ज्ञान होतं आणि ते गुलाब कसं आहे हे मला समजतं, मी आनंदी होतो. एक्झॅक्टली तसंच परब्रह्म परमात्मा म्हणल्यानंतर माझ्या मनामध्ये ती वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि ती वृत्ती निर्माण होणं म्हणजेच त्या परमात्म्याची वृत्ती निर्माण होणं. आणि ही वृत्ती निर्माण होणं याच्यासाठी मनन आवश्यक आहे, चिंतन आवश्यक आहे. आणि मग चिंतन आणि मनन हे कशाच्या आधाराने करायचं? शास्त्राच्या आधाराने करायचं. कारण श्रवणामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की आत्मा असा आहे, आत्मा सत चित आनंद स्वरूप आहे. म्हणजे आत्म्याचं वर्णन ऐकल्यानंतर, मी चिंतन केल्यानंतर मी सुद्धा त्या आत्म्याप्रमाणे झालो पाहिजे. मग आत्म्याप्रमाणे झालो पाहिजे म्हणजे काय? तर आत्मा जर सत असेल तर मी सुद्धा सत झालो पाहिजे. कारण शास्त्र सांगतं की अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः परब्रह्म परमात्मा स्वरूपच आहे. आणि जर मी स्वतः जर परब्रह्म परमात्मा स्वरूप जर असेल, तर जसा परब्रह्म परमात्मा आहे तसं मी झालो पाहिजे, लॉजिक आहे. आणि जर तो जर सत असेल
म्हणजेच तो त्रिकालेपी तिष्ठती ती सत, तो भूतकाळात आहे, भविष्यकाळात आहे आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. याचाच अर्थ त्याला मृत्यू नाही, त्याला जन्म नाही, म्हणजे मला सुद्धा जन्म नाही, मला सुद्धा मृत्यू नाही. आणि आता हे शब्द झाले म्हणून पुढचा समास त्यासाठी समर्थांनी सांगितलेला आहे की नुसत्या शब्दांनी हे कळून उपयोगी नाही, तर ते आचरणात आणलं पाहिजे. आता आचरणात आणलं पाहिजे ते मी पुढे आता सांगेन. तर ज्या वेळेला मी सत असा शब्द उच्चारतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये निर्भयता आली पाहिजे. म्हणजे अभयम हा जो पहिला जो दैवी गुण आहे तो माझ्यामध्ये आला पाहिजे. मला कुठल्याही गोष्टी विषयी भीती वाटता कामा नये, मला माझ्या मृत्यूविषयी सुद्धा भीती वाटता कामा नये. मी निर्भय झालो पाहिजे. जर मी अहम ब्रह्मास्मी हे जर मला समजलं असेल, कळलं असेल, त्याच्यावर मी जर चिंतन केलं असेल तर, कारण जसा आत्मा आहे तसा मी झालो पाहिजे आणि ते म्हणजे सत. जसा आत्मा आहे तसा मी चैतन्य स्वरूप झालो पाहिजे, नाही मी आहेच, ते मला समजून घेतलं पाहिजे, ते मला निष्ठा प्राप्त झाली पाहिजे, ते मला समजलं पाहिजे. त्याच वेळेला मी कळेल की मी चैतन्य स्वरूप आहे. हे कळायला अतिशय सोपं आहे, कारण मी जिवंत आहे, मी हालचाल करतो, मी पाहतो, मी ऐकतो, म्हणजे मी चैतन्य आहे. आय एम कॉन्शियस, आय एम अवेअर ऑफ. हे कळायला सोपं आहे. म्हणजे आत्म्याचा हा गुण मला माहिती आहे, हे फार मला सांगायचं कारण नाही. मला श्रवण केल्यानंतर, थोडंसं चिंतन केल्यानंतर मला ते कळू शकतं, मला ते समजू शकतं, मला ते जाणवू शकतं. मी सत आहे हे मला अजूनही झेपत नाही, कारण जोपर्यंत माझी देहात्म बुद्धी जात नाही, जोपर्यंत मी शरीराबद्दल असणारं माझं प्रेम जात नाही, तोपर्यंत मी सत आहे हे मला जरी शब्दांनी कळलं तरी सुद्धा ते आचरणामध्ये आणताना मला प्रॉब्लेम येतो. कारण मी सदोदित प्रत्येक वेळेला, प्रत्येक प्रसंगामध्ये घाबरतो, भीतो. भविष्याला चिंता, माझ्या मनामध्ये चिंता असते, भविष्याबद्दल चिंता असते आणि चिंता करत असताना माझ्या मनामध्ये भीती असते. याचाच अर्थ असा आहे की माझं थोडंसं मनन कमी पडत आहे, माझं थोडंसं श्रवण कमी पडत आहे. आता तिसरी साधना निधिध्यासना. नुसतं श्रवण मनन नाही, आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य असं ज्यावेळेला शास्त्र म्हणतं त्यावेळेला तिसरी साधना म्हणजे निधिध्यासना होय. आणि निधिध्यासना म्हणजे आपण जर पाहिलं तर गीतेमध्ये ज्या वेळेला भगवंत अर्जुनाला योग सांगतात आणि त्यावेळेला भगवंत एक विधान करतात त्या श्लोकामध्ये, शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतयात आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. तू काय कर, सर्व वृत्ती निराश कर, तुझ्या मनामध्ये असलेल्या सर्व वृत्ती हळूहळू काढून टाक, निराश कर आणि ती वृत्ती म्हणजेच ते मन, म्हणजेच ते अंतःकरण माझ्यामध्येच ठेव, म्हणजेच माझ्यामध्येच म्हणजे आत्म्यामध्ये ठेव. म्हणजे आत्म्या व्यतिरिक्त तू कुठलाही विचार करू नकोस. जे कोणी ध्यान साधना करतात, जे कोण मेडिटेशन करतात, त्यामध्ये निधिध्यासन हा पारिभाषिक शब्द आहे, शास्त्रीय शब्द आहे. सिंपल अर्थ त्याचा आहे की निधिध्यासना म्हणजे ध्यान साधना. आणि जे कोणी ध्यान साधना करतात त्यावेळेला त्यांना सांगितलं जातं की आमचं मन एका जागेवर शांत बसा, डोळे मिटा आणि आमचं मन हळूहळू हळूहळू आज्ञा म्हणजे शरीरामधून आज्ञा, शरीरापासून आत प्राणावर करा, केंद्रित कॉन्सन्ट्रेट करा. प्राणाचा श्वासोश्वास तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि नंतर हळूहळू आत मनावर केंद्रित करा. मनामध्ये असलेल्या वृत्तीचा साक्षीभावाने विचार करा. मनामध्ये येणाऱ्या वृत्ती येतील त्याच्यावर अटॅच होऊ नका. वृत्ती येतील, विचार येतील, थॉट येतील, ते थांबतील थोडा वेळ आणि ते निघून जातील. दुसरा थॉट येईल, तिसरा थॉट येईल. अशा पद्धतीने आपल्याच मनात असलेल्या उठणाऱ्या विचारांवर फक्त साक्षीभावानं पाहत राहा. काही वेळानंतर मनामध्ये उठलेले सर्व विचार शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. त्यावेळेला मनामध्ये कुठलेही विचार येणार नाहीत. मन अतिशय शांत होईल आणि ज्या वेळेला मन अतिशय शांत होईल त्याच वेळेला जो तिसरा गुणधर्म आहे आत्म्याचा, सत चित आनंद, आनंद स्वरूप
मला अनुभवायला येईल आणि मी स्वतः आनंद स्वरूप आहे. माझा आनंद हा विषयांवर अवलंबून नाही, पण माझ्या तो आतच आहे आणि त्यामुळे मी आनंद स्वरूप आहे. ही भावना, ही वृत्ती माझ्या मनामध्ये आत येईल. त्याच वेळेला मी शांत होईल. तेव्हा मेडिटेशनचा रिझल्ट काय आहे? मेडिटेशन केल्यानंतर, निधिध्यासना केल्यानंतर किंवा ध्यान साधना केल्यानंतर आम्ही शांत होतो, आम्ही आनंदी होतो, आम्ही एक अतिशय ट्रँक्विल अवस्था आम्हाला प्राप्त होते. ती अवस्था कोणाची आहे? आत्म्याचीच आहे. त्या फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड पर्यंत आम्हाला ती अवस्था प्राप्त होते. आता ही जी प्रोसेस आहे ती भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेली आहे, पण त्याच्या समोर असलेला जो श्रोता आहे अर्जुन, तो सुद्धा त्या ठिकाणी गडबडला आणि तो म्हणला की अरे भगवंता, हे किती अवघड आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. असा श्रोत्यांनी म्हणजे अर्जुनानी प्रश्न विचारला की जो अर्जुन कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीत, फोकसच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी ज्या वेळेला त्या चाकावर असलेल्या, फिरत्या चाकावर असलेल्या माशाचा ज्या वेळेला वेध घेतला कुठे खाली पाण्यामध्ये पाहून, त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना कल्पना येते की त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं फोकस किती जबरदस्त असला पाहिजे. म्हणजे पाण्यामध्ये असलेल्या, पाण्याकडे पाहून वरती फिरत असलेल्या चाकावर लक्ष ठेवणं आणि त्या चाकावर फिरत असलेल्या माशाचा वेध घेणं हे किती अवघड आहे पहा. हा अभ्यास अर्जुनानं केलेला असून सुद्धा अर्जुन प्रश्न विचारतो की भगवंता, हे अतिशय अवघड आहे. चंचलम ही मन कृष्ण. आणि त्यावेळेला भगवंत सुद्धा म्हणतात की अगदी बरोबर आहे, आमचं मन हे अतिशय बलवान आहे. ते आम्हाला वाऱ्यासारखं, सोसाट्याच्या वाऱ्यासारखं एका बाजूला घेऊन जातं आणि आम्हाला त्याच्यावर कुणालाही कंट्रोल करता येत नाही. हे अतिशय बरोबर आहे, अतिशय सत्य आहे. हे भगवंतानी सुद्धा मान्य केलेलं आहे. मग आम्ही निधिध्यासना किंवा ध्यान साधना करणार कशी, हा प्रश्न येतो. आणि मग म्हणून भगवंत सांगतात की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. तू काय कर की आता जर तुला कळलं की तुझं मन काय आहे, तुझं जर मन चंचल असेल, तुझं जर मन अस्थिर असेल, तुझं जर मन फोकस होत नसेल, तुझं जर मन रागद्वेषादी विकारांनी युक्त असेल, तुझं जर मन विषयामध्ये आसक्त असल्याने मोहानी ग्रस्त असेल, तर तू काय कर, तू आता 3रा अध्यायामध्ये जा. पहा शास्त्र किती सांगतं बघा की जर ज्ञान घेण्यासाठी, आत्मज्ञान घेण्यासाठी तुला 3च पायऱ्या आहेत. एकच कुठली? श्रवण, मनन आणि निधिध्यासना. आणि आम्ही श्रवण केल्यानंतर, मनन केल्यानंतर ज्या वेळेला आम्ही निधिध्यासना करतो आणि त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं की अरे अजून मला तयारी कमी पडते आहे, अजून मला तयारी केली पाहिजे, मनाची तयारी केली पाहिजे. कारण यासाठी मना व्यतिरिक्त दुसरा कुठलंही साधन नाही. माझं मन चंचल आहे, माझं मन अस्थिर आहे, माझ्या मनामध्ये फोकस होऊ शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. त्यावेळेला तू काय कर, मग भगवंतानी सांगितलं. म्हणून अधिकारी व्यक्ती कोण? श्रवण मनन निधिध्यासनासाठी अधिकारी व्यक्ती कोण? की ज्यांनी अनेक वर्ष निष्काम कर्मयोगाची साधना केलेली आहे, ज्यांनी भक्तीनं अनेक वर्ष उपासना केलेल्या आहेत, वेगवेगळ्या साधना केलेल्या आहेत, पूजा असेल, अर्चना असेल, श्रवण भक्ती असेल, तीर्थक्षेत्रांच्या भेटी असतील, पारायण असतील, नामस्मरण असेल, सर्व काही साधना केलेल्या आहेत. आणि या सर्व साधना करून आमचं मन हे अंतर्मुख केलेलं आहे, आमचं मन शुद्ध केलेलं आहे, आमच्या मनामधले रागद्वेषादी विकार काढून टाकलेले आहेत. असं मन जे आहे ते मन श्रवण मनन निधिध्यासनेसाठी पोषक आहे. आणि म्हणून प्रिरिक्विजिट काय? श्रवण मनन निधिध्यासनेसाठी प्रिरिक्विजिट एवढंच आहे की आमचं मन हे बाकीच्या बहिर्मुख साधनांनी, म्हणजेच मनाचे श्लोक असेल,
म्हणजेच निष्काम कर्मयोगाने वागणं असेल, आचरण असेल. म्हणून आचरण का आवश्यक आहे, साधकासाठी आचरण का आवश्यक आहे, याचं कारण असं आहे की जर साधकाने जर आचरण केलं नाही, नुसतं फक्त बोलला, नुसतं फक्त आता हे वक्त्याच आहे, वक्ता जर नुसता बोलणारा असेल तर तो बोलका पोपट आहे, त्याला काहीही अर्थ नाही. वक्ता जर साचार नसेल, आचरण करणारा नसेल, तर त्या अशा वक्त्याकडून कदापिही ऐकू नये, हे श्रोत्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून श्रोत्यांचं काय महत्व, जसं आता मी श्रोत्यांचं सांगितलं तसं वक्त्याचं काय आहे तेही आपल्याला पुढच्या समासामध्ये येईल. ते आत्ताच सांगतो की श्रोता सुद्धा वक्ता सुद्धा श्रोतासारखाच आहे, पण वक्त्यानी आधी जे काही श्रवण केलेलं आहे, जे काही मनन चिंतन केलेलं आहे, जे काही निधिध्यासना केलेली आहे, जे काही निष्काम कर्मयोग केलेला आहे, जे काही उपासना केलेल्या आहेत आणि ते त्यानं आचरण केलेलं असेल, त्याला अनुभूती आलेली असेल थोड्याफार प्रमाणामध्ये, त्याच वक्त्यानी हे शास्त्र सांगण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे वक्त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय की जर वक्त्यानी जर हे जर केलं नसेल तर त्याला सांगण्याचा अधिकार नाही. आणि मग त्याला सांगण्याचा अधिकार कोण प्राप्त करून देतं? आणि म्हणून शास्त्र सांगतं की त्यानं सुद्धा त्याच्या गुरुकडे जाऊन ते शास्त्र श्रवण केलेलं आहे. म्हणजे त्यानं कुणाकडून ते शास्त्र श्रवण केलेलं आहे. म्हणून गुरु परंपरा येते. म्हणून जो आपण गुरु परंपरेचा श्लोक सुरुवातीला म्हणतो की सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. हे जे सामर्थ्य वक्त्याला प्राप्त होतं ते वक्त्याचं सामर्थ्य नाही. वक्ता जे बोलतो आहे ते वक्त्याचं सामर्थ्य नाही. त्याला जे समजलेलं आहे, त्याच्या गुरूंनी जे त्याला सांगितलेलं आहे, ज्या गुरु परंपरेनं त्याला शिकवलेलं आहे, त्या गुरु परंपरेमुळे, त्या गुरु परंपरेच्या सामर्थ्यामुळे तो हे बोलू शकतो. आणि तो नुसतं बोलू शकत असेल तर नुसता तो बोलतो का त्याचं आचरण आहे हे श्रोत्यांनी पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणून गुरु कुणी श्रोता असावं, कुणी वक्ता असावं हे सुद्धा शास्त्राने सांगितलेलं आहे. त्यात या समासात येणार आहे. मी मुद्दाम प्रस्तावना जास्त करतो म्हणजे मग कसं होईल की आपल्याला ते पटापट नंतर ओव्या समजण्यासाठी सोपं जाईल. त्या समर्थाने सगळं व्यवस्थित डिटेल सांगितलेलं आहे. आणि म्हणून वक्त्याची जबाबदारी इतकी प्रचंड आहे की आम्ही जे बोलतो तो शब्द शास्त्राच्या पलीकडे बोलता कामा नये. प्रत्येक शब्द हा मोजून मापूनच वापरला पाहिजे. कारण इथं मला काय वाटतं कारण माझं वक्त्याचं बोलणं हे आत्म्याचं असल्यामुळे मला आत्म्याबद्दल काय वाटतं याला काही एक अर्थ नाही. मला आत्मा समजलेला असा आहे असं त्याला काही एक अर्थ नाही. शास्त्रामध्ये आत्मा काय आहे आणि तो मला जशाच्या तसा समजला असेल तसाच्या तसा तो श्रोत्यांपुढे मांडणे ही वक्त्याची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच वक्त्याची जबाबदारी इतकी प्रचंड आहे की वक्त्याने सुद्धा लक्षात ठेवावं की जोपर्यंत मी तिथपर्यंत जात नाही, जोपर्यंत माझी त्या पद्धतीने तयारी होत नाही, जोपर्यंत मला सद्गुरूंची आज्ञा होत नाही, तोपर्यंत मी बोलू नये, मी सांगू नये, ही वक्त्याची जबाबदारी. आणि म्हणून श्रवण मनन निधिध्यासना करत असताना प्रत्येक साधकाने निष्काम कर्मयोगाचं आचरण सोडण्याचं कधीही करू नये. याचं कारण असं आहे की आपल्याला सुद्धा कळत असेल की गेले 4 वर्ष आपण दासबोध ऐकतो आहे, विषय तोच आहे. पण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मी विषय समजावून घेतो, विषय श्रवण करतो, त्यावेळेला माझं ग्रास्पिंग, माझं समजणं हे इम्प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे 4 वर्षापूर्वी मी जर आत्मा ऐकला असेल, दासबोध ऐकला असेल आणि आत्मा जो मला समजला असेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आज 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर मला तेच शब्द वेगळे मनामध्ये समजून जातात, युरेका मुवमेंट येतो. याचं कारण आहे की गेल्या 4 वर्षामध्ये माझं श्रवण इम्प्रूव्ह झालेलं आहे, माझं चिंतन इम्प्रूव्ह झालेलं आहे, माझं मन शांत झालेलं आहे, माझं मन शुद्ध झालेलं आहे, माझे विकार हळूहळू कमी झालेले आहेत, माझं मन हे अंतर्मुख झालेलं आहे, माझं विषयांचं आकर्षण हे कमी 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 झालेलं आहे.
आणि म्हणून ही जी इम्प्रूव्हमेंट आहे ही स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट आहे. त्याच्यामध्ये देयर इज नो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. आज मी केलं तर उद्या मला लगेच आत्मा पाहायला मिळेल असं आम्हाला कधीही होत नाही. पण कालच्यापेक्षा आज मी इम्प्रूव्ह झालेलो आहे एवढं समाधान, एवढचा अनुभव प्रत्येक साधकाला आलाच पाहिजे. म्हणून या ज्ञानाला रोकडं ज्ञान असं म्हणतात. रोकडं म्हणजे जिथं उधारी नाही. उधारी म्हणजे काय की जिथं जिथं अध्यात्मामध्ये सांगितलं जातं की तुम्ही असं असं करा म्हणजे पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला पुण्य मिळेल, या जन्मामध्ये हे करा म्हणजे पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला स्वर्ग मिळेल, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही चांगले व्हाल, असं जर तिथं सांगितलं असेल ह्याला उधारीचा बिझनेस म्हणतात. म्हणजे तुम्ही आज करा आणि पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या जन्मी, पुढच्या वर्षी तुम्हाला हे मिळेल. हा उधारीचा बिझनेस झाला. अध्यात्म हा रोकडा बिझनेस आहे. रोकडा म्हणजे काय? तुम्ही आत्ता हे करा की मला ते लगेच आत्ताच्या आत्ता त्याचा रिझल्ट मिळालाच पाहिजे, फळ मिळायला पाहिजे. इच हात से दे दो उच हात से ले लो, असा हा बिझनेस आहे. मग तो कसा आहे? आम्हाला आत्मज्ञान लगेच मिळणार नाही, बरोबर आहे. पण कालच्यापेक्षा आज मी माझं मन शांत झालेलं आहे हा अनुभव माझा मलाच आलाच पाहिजे. कालच्यापेक्षा आज हे शास्त्र ऐकून माझे विकार कमी झालेले आहेत. म्हणजे माझा पूर्वी मी 10 मिनिटं रागवत असेल, आता मी 5 मिनिटात शांत होतो. पूर्वी मी अनेक क्रोधाविष्ट होत असेल किंवा वेगवेगळे राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, भीती, इन्सिक्युरिटी, टेन्शन्स, हे जे सगळे आहेत हे विकार आहेत. हे कोणाचे विकार आहेत? मनाचे विकार आहेत. मग इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय? तर कालच्यापेक्षा आज माझं टेन्शन कमी झालेलं आहे. कालच्यापेक्षा आज जेलसी कमी झालेली आहे. कालच्यापेक्षा आज मी शांत आहे. कालच्यापेक्षा आज मी कमी इन्सिक्युअर आहे. कालच्यापेक्षा आज मी कमी अँक्शियस आहे. हे जे आहे हे रोकडं फळ आहे. आणि मग असं ज्या वेळेला मी करत 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 जातो त्यावेळेला काय होतं की एका बाजूनी माझं मन शुद्ध 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 होत जातं, एका बाजूनी माझं मन हे स्थिर होत जातं आणि माझं मन तयार होतं आणि माझं मन श्रवण मनन निधिध्यासनेसाठी अजून उत्सुक होतं. अजून हाच अभ्यास आहे. आणि ह्यालाच भगवंतांनी म्हणलेलं आहे की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गुह्यते. आम्ही अभ्यास काय हे समजलं, पण वैराग्य काय अजून आपल्याला बोलायचं आहे. की अभ्यास करत असताना, कारण अभ्यासाची डेफिनेशन आम्हाला इंग्रजांनी इतकी बदलून ठेवलेली आहे, आमच्या मुलंही तेच करतात, आम्ही तेच केलेलं. अभ्यास म्हणजे काय? तर वाचणे आणि ते लक्षात ठेवणे, मेमोराइज करणे आणि ते परीक्षेमध्ये लिहून चांगले मार्क मिळवणे, याला अभ्यास म्हणत नाही. आता जे मगाशी मी सांगितलं त्याला अभ्यास म्हणतात. आणि अभ्यास करता करता जोपर्यंत मला जर वैराग्य येत नसेल, याचा अर्थ माझा अभ्यास कमी पडतो आहे. याचा अर्थ माझा अभ्यास जेवढा पाहिजे तेवढ्या इंटेन्सिटीने होत नाही किंवा माझी अभ्यासाची प्रोसेस चुकते आहे. आणि वैराग्य म्हणजे काय? तर विषयांबद्दल असलेलं अट्रॅक्शन, संपत्तीबद्दल असलेलं अट्रॅक्शन, माणसांबद्दल असलेलं अट्रॅक्शन, स्थावर जंगमाबद्दल असणारं अट्रॅक्शन, लोकांनी म्हणा चांगलं म्हणावं ही असलेली ह्याच्याबद्दल असणारी एक मनामध्ये असलेली वृत्ती, अभिमानाची वृत्ती, लोकेच्छा, पुत्रेच्छा आणि वित्तेच्छा, हे ज्या 3 इच्छामध्ये जर माझ्या मनामध्ये जर वैराग्य निर्माण झालं असेल तर या तिन्ही इच्छा माझ्यापासून कमी 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 होतात. म्हणजेच माझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. वैराग्य ही सुद्धा एक भावना आहे, एक भाव आहे, दॅट कॅनॉट बी शोन आउटसाइड. आणि ज्या वेळेला अशा माझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं त्यावेळेला काय होतं? ऑटोमॅटिकली माझ्या मनामध्ये त्या परब्रह्म परमात्म्याबद्दल, त्या आत्मारामाबद्दल, त्या प्रभू श्रीरामाबद्दल एक अतिशय प्रेम निर्माण होतं, एक अतिशय भक्ती निर्माण होते, जी अतिशय उत्कट आहे की मला आता त्या भगवंताकडून काहीही नको. आणि ह्यालाच निष्काम कर्मयोग असं म्हणतात की मी भगवंताची प्रार्थना करतो, मी भगवंताची सेवा करतो, मी भगवंताचं सर्व काही करतो, पण कशासाठी करतो? मला भगवंताकडून काहीही नको आहे, मला फक्त भगवंताचं प्रेम हवं आहे. आणि ज्या भावानी, त्या भक्तीनं, ज्या प्रेमानं मी भगवंताला भजतो तितक्याच उत्कटतेने तो भगवंत सुद्धा भक्ताला भजतो. आणि हे जे आहे हे वैराग्य आहे, हे जे आहे हे विवेकजन्य वैराग्य आहे. आणि असं ज्या वेळेला वैराग्य निर्माण होईल त्याच वेळेला श्रवण मनन निधिध्यासना ही अजून
वरच्या लेवलला वरच्या लेवलला वरच्या लेवलला वरच्या लेवलला जात जात, आणि अशी ती साधना वरच्या लेवलला जात 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 शेवट काय होईल, तर शेवट एकच होईल की ह्या शरीरामध्ये असतानाच त्या माणसाचं आचरण कसं असेल, एकच आहे की आमचा हनुमंत त्यासाठी आदर्श आहे. हनुमंत असा कसा आदर्श आहे, तर हनुमंतानी प्रभू श्रीरामाला उत्तर दिलं की अरे मी तुझा कोण आहे, तर जोपर्यंत मी शरीरामध्ये आहे, जोपर्यंत मी स्थूल शरीरामध्ये आहे, हे तर नाकारता येतच नाही, तोपर्यंत मी तुझा दास आहे, मी तुझा भक्त आहे. मला याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही ओळख नाही. मी इंजिनियर आहे, मी या कंपनीत काम करतो, माझं आडनाव असं असं आहे, मी या वर्णाचा आहे, मी हे आहे, ही कुठलीही ओळख नाही. माझी एकच ओळख आहे, मी दास आहे, मला दुसरी कुठलीही आयडेंटिटी नाही. हा पहिला भाव, शरीराच्या दृष्टिकोनातून भाव. त्यामुळे देह आहे किंवा नाही याच्यावर मला काहीही सोयरसूतक नाही. म्हणजेच काय की मी देहाची पर्वा करत नाही, देह फक्त जगवण्यासाठी मी जेवतो. बघा हे रिफ्लेक्ट कसं होतं सगळ्याच्या आमच्या आचरणामध्ये. ज्या वेळेला मी जेवायला बसतो त्यावेळेला जर जिभेचे चोचले जर मी पुरवत असेल, मला हे पाहिजे, मला ते नको आहे, मला हे आवडत नाही, मला हेच पाहिजे आहे, अशी जर भाषा असेल तर याचाच अर्थ असा झाला की माझी अजून देहात्म बुद्धी गेलेली नाही. माझे देहात चोचले म्हणजेच माझे जीभ याच्यावर मी अजून कंट्रोल नाही. म्हणून साधकांनी प्रत्येक वेळेला टेस्टिंग केलं पाहिजे की ज्या वेळेला मी जेवायला बसतो त्यावेळेला जे जे काही पानात येईल ते मी आनंदाने खातो का, ते काहीही असेल, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हे वैराग्य आहे. मला जे जे प्रसंग येतात त्याच्यामध्ये मी आनंदाने राहतो का मी क्रिप करत राहतो, मी सारखं तोंड वाकडं करतो किंवा मी काहीतरी हे करतो, असं जर असेल तर मी अजूनही वैराग्य संपन्न झालेलो नाही, अजून मला प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून प्रत्येक वेळेला साधकांनी अनालिसिस करणं आवश्यक आहे की मी अभ्यास आणि वैराग्य, अभ्यास आणि वैराग्य, अभ्यास आणि वैराग्य. इट इज अ क्लोज लूप सिस्टीम. आणि असं करत 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 सगळ्यात शेवटी जातो की ज्या वेळेला भगवंत काय आहे हे ज्यावेळेला त्याला कळतं त्यावेळेला त्याची अवस्था काय होते, देह बुद्ध्या तु दासोहम, जीव बुद्ध्या त्वम अंशतः. जीव बुद्धीनं म्हणजे मी मनाच्या दृष्टिकोनातून, सूक्ष्म शरीराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अरे तू आणि मी, तुझा मी अंश आहे, तू माझा अंशी आहेस. यू आर द होल, आय एम द पार्ट ऑफ इट. या सृष्टीमध्ये तू सृष्टीकर्ता आहेस आणि मी या सृष्टीमध्ये राहणारा एक मामूली एक प्राणी आहे. मी तुझा अंश आहे, तू माझा अंशी आहेस. मी गण आहे, तू गणपती आहेस. बघा शब्द कसे येतात. हा भाव आहे. असा जर भावानी जर तो माणूस आचरण करत असेल, असा जर भावानी भक्त जर वागत असेल, असा जर साधक असेल तर त्या साधकाला कुठलीही चिंता करायची कारण नाही की कारण गणपती सर्व बघून घेईल. म्हणून हे शब्द उरत नाहीत, हे आचरण आहे. हे जीवनामध्ये जगताना येणारा त्याला अनुभव आहे. आणि अनुभव असेल तर त्याला भीती वाटेल का? त्याला माणसांची भीती वाटेल? कदापिही शक्य नाही. त्याला प्रसंगाची भीती वाटेल? त्याला कदापिही शक्य नाही. त्याला त्याच्या वृत्तीची भीती वाटेल? कदापिही शक्य नाही. कारण त्याला ते कळलेलं आहे की जीव बुद्ध्या त्वम अंशतः. आणि नेक्स्ट स्टेप म्हणजे एकाच वेळेला 3 लेवलवर तो वावरतो, या जीवनामध्ये तो वावरतो, आचरण करतो. आत्मबुद्ध्या त्वम एव अहम. जर शरीर सोडलं, मन सोडलं तर जे काही राहतं ते आत्मतत्व, ते माझं आत्मतत्व आणि तुझं आत्मतत्व हे एकच आहे. तत्वम असे अहम ब्रह्मास्मी, अशी त्याला खात्री पटलेली असते. आणि अशा या 3 भावामध्ये तो वावरतो. आणि त्यावेळेला तो निधिध्यासना करण्यासाठी, ध्यान साधना करण्यासाठी त्याला एका जागेवर बसून डोळे मिटायची गरज राहत नाही. तो डोळे उघडून जागृत अवस्थेमध्ये सुद्धा, सर्व प्रसंगामध्ये सुद्धा 24/7 365 डेज याच भावानी, म्हणजे कुठल्या, देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या त्वम अंशतः, आत्मबुद्ध्या त्वम एव अहम, याच भावानी तो विचारानी विवेकानी वावरतो. हीच निधिध्यासना म्हणजेच वेदांतामधली
शास्त्रामधली सगळ्यात शेवटची स्टेप आहे. त्यालाच जीवनमुक्त पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि ही फायनल स्टेट आहे, आत्मज्ञानाची स्टेट आहे. ही आत्मज्ञान मिळवल्याची, आत्मज्ञान समजण्याची, आत्माकार वृत्ती झाल्याची किंवा आत्मारामाचं दर्शन झाल्याची ही स्टेट आहे. आता ही स्टेट आम्हाला बाहेरून कुणालाही कळत नाही, कारण ती दाखवता येत नाही. म्हणूनच आम्ही ज्या वेळेला इतरांकडे पाहतो, माणसांकडे पाहतो, त्याचे विचार ऐकतो, त्याचं बोलणं ऐकतो, त्याच वेळेला आम्हाला समजतं की त्याची स्टेट अवस्था कुठली आहे. आणि म्हणून अतिशय काळजीपूर्वक आम्ही जर समाजामध्ये बघितलं तर समाजामध्ये आम्हाला अशी क्वचित काहीच माणसं समोर येतात की शास्त्राप्रमाणे ते वागत असतात, शास्त्राप्रमाणे त्यांचं आचरण असतं, शास्त्राप्रमाणे त्यांचं बोलणं असतं. आणि म्हणून आम्ही त्याला म्हणतो की हा माणूस गीता वाचतो, नुसता वाचत नाही, तर हा माणूस गीता बोलतो, हा माणूस गीता आचरण करतो. हा माणूस दासबोध नुसता बोलत नाही, हा माणूस दासबोध आचरण करतो. आणि तोच वक्ता होण्यासाठी आवश्यक आहे. त्यानंच वक्ता व्हावं, त्यानंच. कारण का की तोच त्याच मार्गाने तो गेलेला असल्यामुळे तो कुठल्याही शंका असतील तरी तो सांगू शकतो, त्याच्यावर बोलू शकतो, कारण तो ऑलरेडी त्या मार्गातून, त्या पाथवरून गेलेला आहे. तो काही वेगळा नाही, तो कोणी आकाशातून टपकलेला नाही. तो तुमच्या आमच्यासारखाच शारीरिक आहे, तुमच्या आमच्यासारखाच तो वागतो आहे, तुमच्या आमच्यासारखंच तो जेवण खातो आहे. फक्त एवढाच फरक आहे की त्यानं आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य केल्यामुळे त्यांनी निष्काम कर्मयोग आणि उपासना याची अनेक वर्ष, अनेक मन त्यांनी तयार केलेलं असल्यामुळे, त्याच्यावर गुरुकृपा असल्यामुळे, त्याच्यावर भगवंताची कृपा असल्यामुळे आज तो तिथं पोहोचलेला आहे. याच्यात त्याचंच कर्तृत्व नाही, फक्त त्या गुरुचं, गुरु परंपरेचं, त्या भगवंताचं, त्या समर्थाचं, त्या प्रभू श्रीरामाचं, त्या आत्मारामाचं कर्तृत्व आहे, बाकी काहीही. आणि हेच दासबोधातला या पुढच्या 2 समासाचं सार आहे. मी आता शेअर करतो. आपण आता मात्र हे जे ओव्या आहेत आपण त्या फास्ट घेऊ, तुम्हाला सगळं कळतील. त्या ओव्या समजायला अतिशय सोप्या आहेत. एवढी प्रस्तावना झाल्यानंतर तर आपल्याला लगेचच कळतील. मी त्या ओव्या चालू करतो. समास तिसरा, श्रवण निरूपण. श्रीराम. थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितलं ते ऐका, सावधपणे श्रीराम. समर्थ म्हणतात की कारण पहिले 2 समास झाल्यानंतर देव बलात्कार आणि प्रकृती आणि पुरुष पाहिल्यानंतर बरेच श्रोते फारच बाबा हे अवघड आहे, फारच हे अगम्य आहे, हे आपल्याला कळणार नाही, आपल्याला हे आचरणात येणार नाही, हे फारच काहीतरी संतांचंच फक्त काम आहे, आपला याचा काही संबंध नाही, समर्थ ते समर्थच आहेत, आपण आता काही ह्याच्या नादाला लागायला नको असं म्हणून जर कुणी म्हणत असेल तर समर्थ प्रोत्साहन देतात की म्हणतात घाबरू नका, थांबा थांबा, एवढं काही ते अवघड नाहीये, मी तुम्हाला सगळं सांगतो, अतिशय सोपं आहे, फक्त तुम्ही सावधपणाने ऐका, श्रवण करा आणि त्याप्रमाणे आचरण करा. श्रवणामध्ये ते श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. समर्थांनी काय सांगितलं, आम्हाला सजेशन काय दिली की श्रवणामध्ये सार श्रवण, सगळ्या श्रवणांमध्ये श्रवण हे कुठलं महत्वाचं आहे, सगळं सार कुठलं आहे, कुठलं श्रवण महत्वाचं आहे, अध्यात्म निरूपण हे एकच श्रवण हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण आम्ही सगळ्याला श्रवण म्हणतो, आम्ही मूवी जातो, पाहायला जातो, ते सुद्धा श्रवणच आहे, आम्ही गाणी ऐकतो ते सुद्धा श्रवण आहे, आम्ही गप्पा मारतो, गॉसिपिंग करतो, तेही श्रवण आहे. पण समर्थ म्हणतात की सर्व श्रवणामध्ये जर अध्यात्म निरूपण जर आम्ही श्रवण केलं तर ते माझ्या कल्याणासाठी आहे, ते माझ्या हितासाठी आहे. म्हणून तुम्ही काय करा तर सूचित होऊन अंतःकरण, म्हणून श्रवण करताना काय सांगितलं, सावधानतेने श्रवण करा, फोकस कॉन्सन्ट्रेशन करून श्रवण करा, अंतःकरण शुद्ध करून श्रवण करा. अंतःकरण शुद्ध करून श्रवण करा म्हणजे काय, आता आपल्याला लक्षात आलं असेल की श्रवणामध्ये जर आमचं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, श्रवणामध्ये माझ्या मनामध्ये अनेक बाहेरचे विचार येत असतील, तर याचाच अर्थ असा झाला की माझं मन अजूनही विकारात्मक आहे आणि म्हणून मला अंतःकरण सूचित म्हणजे शुद्ध करण्याची गरज आहे. म्हणजेच मला निष्काम कर्मयोगानी, म्हणजे थोडक्यात काय की मी करता नाही, मी फक्त काम करतो,
मला कुठल्याही फळाची अपेक्षा नाही, अशा पद्धतीने माझं आचरण करावं. म्हणजेच काय की मी माझ्यासाठी काम करू नये, मी भगवंतासाठी जगावं, भगवंतासाठी कर्म करावं आणि भगवंत जे जे काही मला देईल ते मी प्रसाद बुद्धीनं फळ म्हणून स्वीकारावं. हे निष्काम कर्मयोग आहे. आणि निष्काम कर्मयोगाचं फळ काय? सुचित झालेलं अंतःकरण. अंतःकरण माझं जर शुद्ध करायचं असेल तर निष्काम कर्मयोगाशिवाय दुसरा कुठल्याही पर्याय नाही. म्हणून सांगितलंय की सुचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये. मग हे अंतःकरण पहिल्यांदा सुचित करावं, त्यासाठी मग समर्थांनी काय सांगितलं? मनाचे श्लोक सांगितले. मनाच्या श्लोकाचं आचरण करा आणि मग या ग्रंथामध्ये विचार करा, विवरण करा, निरूपण करा, श्रवण करा, चिंतन करा, मनन करा. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार, बोलोच नाही श्रीराम. समर्थ काय म्हणतात की श्रवण मनन आणि निधिध्यासना म्हणजे निजध्यासे म्हणलंय की फायनली ऍट द एंड ऑफ द डे काय तर श्रवण मनन निधिध्यासना झाल्यानंतर काय होईल तर साक्षात्कार होईल. कुणाचा साक्षात्कार होईल तर त्या परब्रह्म परमात्म्याचा, आत्मारामाचा साक्षात्कार. आणि मग तो साक्षात्कार कसा आहे? रोकडा मोक्षाचा उधार, बोलोच नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे हे जे साक्षात्कार आहे हा रोकडा आहे. रोकडा म्हणजे काय? मगाशी आपण बोललो की उधारीचा नाही, आज करा नंतर उद्या मिळेल. नाही, आज केलं तर आत्ताच्या आत्ता मला फळ मिळालंच पाहिजे. इच हात से दे दो, उच हात से दे दो. व्यवहार करताना कळेल, लोकांना कळेल की इकडनं मी पैसे दिले की इकडनं ती वस्तू घेतली, एका हाताने पैसे दिले दुसऱ्या हाताने वस्तू घेतली. इतका हा सरळ सोपा व्यवहार आहे. आज आम्ही निष्काम कर्मयोग करा, आत्ताच्या आत्ता माझं मन शांत झालेलं मला कळेल. आत्ता मी निष्काम कर्मयोगानं वागायचा प्रयत्न करा, आत्ताच्या आत्ता माझी टेन्शन्स कमी झाल्याचं मला कळेल, माझे विकार कमी झाल्याचं मला कळेल. म्हणून हा रोकडा व्यवहार आहे. म्हणून फक्त आमचा प्रॉब्लेम काय होतो की आम्ही कन्सिस्टंटली प्रयत्न करत नाही. आम्ही प्रयत्न करतो पण प्रयत्न आमचे कन्सिस्टंटली होत नाही. आज करतो उद्या थांबतो, आज करतो उद्या थांबतो. आम्हाला त्यामुळे रिझल्ट पण तसेच मिळतात. म्हणून इथे समर्थ म्हणतात, आम्हाला प्रोत्साहन देतात की हा रोकडा व्यवहार आहे. म्हणून इथे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. पुढे काय म्हणतात की नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करता उत्तम सोने फुटी घालता सावधान. समर्थ लगेच व्यवहारातलं उदाहरण देतात की समर्थ म्हणतात आपण बघा, आता कालच आम्ही PN गाडगे यांच्यामध्ये गेलो होतो. त्यावेळेला ते ज्यावेळेला सोन्याचं वजन करत असतात त्यावेळेला आमचं फोकस कॉन्सन्ट्रेशन कसं असतं? अतिशय परफेक्ट. की वजन किती आहे? 9.385 इथपर्यंत आमचं कॉन्सन्ट्रेशन असतं, ते व्यवस्थित आमच्या लक्षात राहतं. त्यावेळेला आम्ही काय असतो? सावधान असतो. म्हणजे नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने फुटी घालता सावधान, असं हे आम्हाला कळतं. दिस इज कॉमन सेन्स. पण आम्ही जीवनामध्ये वागताना सावधान असतो का? आम्ही विचार करताना सावधान असतो का? आम्ही बोलताना सावधान असतो का? आम्हाला पाहिजे तसा आम्ही बोलतो, पाहिजे तसा आम्ही विचार करतो, पाहिजे तसं आम्ही आचरण करतो. हे अध्यात्मामध्ये चालत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की जसं तिथं तुम्ही व्यवहार करता तसं तुम्ही अध्यात्मामध्ये म्हणजेच बुद्धी वापरताना, अंतःकरण वापरताना, विचार करताना, बोलताना, ऐकताना मनाचंच काम आहे. मनाशिवाय आम्ही बोलू शकत नाही, मनाशिवाय आम्ही ऐकू शकत नाही, मनाशिवाय आम्ही श्रवण करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही काय करावं तर 24/7 365 डेज सावधानतेने सर्व क्रिया कराव्यात. म्हणजेच सावधानतेने व्यवस्थित बोलावं, काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यामध्ये सावधानता असावी. काय विचार करावा, काय विचार करू नये याच्यामध्ये सावधानता असावी. काय ऐकावं, काय ऐकू नये याच्यामध्ये सावधानता असावी. काय करावं आणि काय करू नये याच्यामध्ये सावधानता असावी. नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे, सावधपणे सदाम. म्हणून समर्थ म्हणतात की विवेकानी वागावं, विचारांनी वागावं, सत्सद विवेक बुद्धीनं सर्व गोष्टी कराव्यात. हे आचरणाची गोष्ट आहे. म्हणजेच निष्काम कर्मयोगानं वागणं आहे. कारण ज्यावेळेला निष्काम कर्मयोग कुणाला शक्य आहे की ज्यांनी सत्सद विवेक बुद्धीनं जो वागतो, जो विवेकानी आचरण करतो, त्यालाच निष्काम कर्मयोगानं वागणं सहज आहे. बाकीच्यांना काय होतं की आम्ही आपलं चालतोय, आम्ही आपलं काम करतोय, पाट्या टाकतोय, विचार करतोय, कर्म करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये सावधानता नाही. कॅज्युअल ऍटिट्यूड, पाट्या टाकणे, कॅज्युअल ऍटिट्यूड आम्ही जसं व्यवहारामध्ये करतो. म्हणजे काय आता सध्याच्या भाषेमध्ये एंटरटेनमेंट.
व्हॉट्सअप हे सावधानतेने कुणीही पाहत नाही, एंटरटेनमेंट म्हणून पाहतो. जरी आम्ही तिथं फोकस असतो, जिथं आम्ही कॉन्सन्ट्रेशन करत असतो, तिथं आम्ही सावध असतो, पण त्याच्यातून आम्हाला काहीही व्हॅल्यू ऍड मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये विवेक नाही, विचार नाही. फक्त त्याची व्हॅल्यू काय आहे? वी आर कीपिंग अवर माइंड एंगेज. त्याची व्हॅल्यू काय आहे? व्हॅल्यू इज ऍब्सोल्युटली झिरो, कारण त्या वेळेचा आम्ही काहीही सदुपयोग करत नाही. समर्थ म्हणतात की हे सावधपणाचं लक्षण आहे. जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सकट मानिता अमान्य देवक शोभे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे आम्ही ज्यावेळेला देवाला एखादा धान्य देतो, म्हणजे काय देतो? आम्ही देवापुढे जातो आणि देवाला धान्य देतो, तर ते धान्य आम्ही निवडून देतो ना. का धान्य दुकानात आणल्याने न निवडता त्याच्यामध्ये गार आहे, त्याच्यामध्ये दगड आहेत, आणि तेच धान्य आम्ही देवाला देतो आणि देवानं ते गोड मानून घ्यावं असं जर आम्हाला वाटत असेल तर ते कदापिही शक्य नाही. देव इतका लेचापेचा नाही, देव इतका भोळसट नाही, देव अतिशय सावधानतेने सर्व साधकांना पाहतो की प्रत्येक साधक कसा आहे त्याला माहिती आहे. आम्ही सगळ्या जगाला फसवू शकतो, पण आम्ही देवाला फसवू शकत नाही. मग जर तसं जर असेल तर जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सकट मानिता अमान्य देवक शोभे. देव रागवतो असं समर्थ म्हणतात की जर आम्ही जर तसं धान्य जर देवाला दिलं तर धान्य रागवतो. देव रागवतो म्हणजे काय? पहा, हे अंधश्रद्धा नाही. याचाच अर्थ असा झाला की जर आचरण करत असताना जर मी विचाराने वागलो नाही, विवेकाने वागलो नाही, तर मी निष्काम कर्मयोग केला असं जरी म्हणलं तरी ते करू शकत नाही. कारण का? की ते मी माझ्या बुद्धीला वाटतं म्हणून मी केलं, याला काही अर्थ नाही. निष्काम कर्मयोगामध्ये जसं धान्य मी निवडून घेतो तसं निष्काम कर्मयोगामध्ये काय केलं पाहिजे? तर मी करता की वृत्ती केली पाहिजे. म्हणजे काय? की मी करतोय असं नाहीच, म्हणजे माझ्यामध्ये अभिमान असता कामा नये. मी कुणासाठी करतोय? मग देवासाठी करतोय, परमेश्वरासाठी करतोय. का करतोय? तर मी भक्त आहे म्हणून करतोय. मी त्याचा भक्त आहे, मी त्याचा साधक आहे, मी त्याच्यावर प्रेम करतो म्हणून मी काम करतोय. मी देवाचा पार्षद आहे, मी देवाचा गण आहे, तो गणपती आहे म्हणून मी काम करतोय. माझ्यासाठी काम करत नाही, मी गणपतीसाठी काम करतोय. जर असेल तर माझ्या तिथं सेल्फिशनेस असेल का? माझा तिथं स्वार्थ असेल का? कधीच नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, अशी माझी वृत्तीच असू शकत नाही. आणि म्हणून इथे जर आम्ही अशा पद्धतीने वागलं नाही तर इथं म्हणतात की देवक शोभे. देवक शोभे म्हणजे काय? देव रागवतो म्हणजे काय? तर देव रागवतो म्हणजे काय? तर आमच्याच मनामध्ये आम्ही केलेल्या कर्मानुसार आमच्या मनामध्ये राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, इन्सिक्युरिटी, टेन्शन्स देतो, म्हणजेच देव रागवतो. जर आम्हाला देव रागवायला नको वाटत असेल तर आम्ही त्यांनी सांगितल्या पद्धतीने जर आम्ही निष्काम कर्मयोग केला तर आमचं मन शांत होतं. आमच्या मनामध्ये असलेले विकार, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर कमी कमी होतात. व्हेरी लॉजिकल. एकांतिक नाजुक कारभार तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी श्रीराम. समर्थ म्हणतात की इथं एकांती नाजुक कारभार म्हणले ज्यावेळेला मी एकटा असतो. बघा, देव रागवतो म्हणजे काय? तर देव रागवतो म्हणजे याचा अर्थ असा झाला की ज्यावेळेला मी वाईट कृत्य करतो, ज्यावेळेला मी वाईट वागतो, त्यावेळेला जरी मी मोठ्या तोंडाने खोटं बोललो, पण तरी सुद्धा ज्यावेळेला मी एकटा असतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. तो भले चोर असेल, तो किती वाईट माणूस असेल, पण तरीही एकटा असताना त्याच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते, त्याच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं, त्याच्या मनामध्ये इन्फिरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो, त्याच्या मनामध्ये गिल्टी कॉन्शियस निर्माण होतो. म्हणून इथं समर्थ म्हणतात की हा बाबा एकांताचा कारभार आहे. इतकं सोपं नाही ते. तू तुझ्या मनाशी लढू शकत नाहीस. मन सॉलिड आहे, अतिशय पॉवरफुल आहे, आणि ते मन म्हणजे भगवंत आहे. ते मन म्हणजे माझा आत्माराम आहे. आणि म्हणून अति तत्पर असं. म्हणून आचरण का महत्वाचं आहे? आचरण यासाठी महत्वाचं आहे की जर आचरण नसेल तर आम्हाला परमेश्वर काय समजू शकत नाही. नवे परमेश्वर गेला दूर. आमचं मन अतिशय अस्थिर राहतं, आमचं मन अतिशय शोभ राहतं. म्हणजेच काय होतं? देव शोभतो. म्हणून समर्थांनी म्हणले की अध्यात्म ग्रंथ अशा पद्धतीने श्रवण केला, अशा पद्धतीने चिंतन केलं. बघा, अशा पद्धतीने दासबोध कुणीही सांगत नाही.
अशा पद्धतीने जर दासबोध जर आम्ही आचरण केलं, अशा पद्धतीने दासबोधाचं श्रवण केलं, अशा पद्धतीने दासबोध जर आम्ही मनन केलं, तर आमचं मन अतिशय शांत झालं पाहिजे. आमचं मन, आमच्या मनातले विकार हळूहळू कमी झाले पाहिजे. आमचं मन अतिशय आनंदी झालं पाहिजे. आणि मग अशा मनानी ज्यावेळेला आम्ही श्रवण मनन आणि निधिध्यासना करू, त्यावेळेला स्टेप बाय स्टेप क्रमेण हळूहळू आम्ही मोक्षाप्रत गेलंच पाहिजे. हे अध्यात्म ग्रंथाचं, गुरु परंपरेचं, समर्थांचं आश्वासन आहे. आणि हे 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 असं होईल का, ही शंकाच इथं येत नाही. याचं कारण काय की हे आम्ही एकटं सांगत नाही, हजारो लाखो वर्षांपासून हे अध्यात्मशास्त्र अशाच पद्धतीने चालत आलेलं आहे. गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे तेच वेदामध्ये सांगितलेलं होतं आहे, तेच उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, तेच दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. लाखो वर्षापूर्वी शिवानी, भगवान शिवानी, सदाशिवानी हे जर सांगितलं, अध्यात्म सांगितलं असेल, अध्यात्म ज्ञान सांगितलं असेल, तेच आदिशंकराचार्यांनी सांगितलं असेल, तेच सगळ्या संतांनी सांगितलं असेल, तेच आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि तेच आम्ही तुमच्या पुढे मांडतो आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कुठलंही शंका कुणीही घेण्याचं कारण नाही, कारण हे आमचं ज्ञान नाही. हे ज्ञान मला असं वाटतं, मला पाहिजे आहे, मला हे कळलेलं आहे असं कुणीही सांगू शकत नाही. जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे, जे ज्ञान आहे ते गुरु परंपरेनं आलेलं ते आम्ही सांगतो आहे. कहाण्या गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तामध्ये जाड अध्यात्म विद्या समर्थ म्हणतात की अरे कहाण्या सांगणं सोपं आहे, गोष्टी सांगणं सोपं आहे, हे सगळं अवतार चरित्र सांगणं सोपं आहे, पण ते अगदीच चांगलं आहे, त्यात काही प्रश्न नाही. पण या सगळ्यांच्या मध्ये अध्यात्म विद्या ही सर्वश्रेष्ठ आहे. अध्यात्म विद्येचं श्रवण हे सर्वश्रेष्ठ आहे. गत गोष्टी ऐकले त्याने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले तरी ते दिसे नाही. म्हणून समर्थ म्हणतात की पूर्वी ज्या गोष्टी ऐकल्या असतील, त्या गोष्टी श्रवण केल्या असतील, आम्ही भागवत ऐकलं असेल, आम्ही पारायण केलं असेल, त्यांना काय होतं तर त्यांना आमच्या मध्ये पुण्य मिळतं असं लोक सांगतात, असं शास्त्र सांगतं. जरी ते पुण्य आम्हाला दिसत नसलं तरी सुद्धा आम्हाला ते शास्त्र असं सांगतं की पुण्य प्राप्त होतं. आता होतं का नाही, ते कसं होतं? सगळेजण म्हणतात की ही सत्यनारायण पूजा केली की आम्हाला फलप्राप्त्यर्थम धन धान्य पुत्र पौत्रादी वृद्ध्यर्थम असं आम्हाला मिळतं. हे आम्हाला माहिती आहे का? हे आम्हाला पुण्य आम्हाला होतं का? आम्हाला दिसत नसलं तरी ते समर्थ म्हणतात की ते होतं. तो पुण्याचा प्रकार आहे. पण तरी सुद्धा अध्यात्म काय आहे? पैसे नव्हे अध्यात्म सार. अध्यात्म ज्ञान किंवा दासबोध किंवा परमात्मा हा असा नाहीये. तो कसा आहे? हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संहार होत जातो श्रीराम. म्हणून अध्यात्म ज्ञान किंवा आत्माराम हा अनुभवाचा विषय आहे, हा रोकडा विषय आहे. आणि काय होतं तर अनुमानाचा संहार म्हणजे आमच्या सुरुवातीला वेगवेगळ्या कल्पना असतात, म्हणजे त्या परमात्म्याबद्दल कल्पना असतात, देवाबद्दल कल्पना असतात. आणि म्हणूनच पहिला समास आपण बघितला की देव बलात्कार वगैरे वगैरे. तर या सगळ्या शंका, म्हणून अजून एक सांगितलेलं आहे की ज्याला प्रचिती आलेली आहे त्याच्यामध्ये कुठलेही डाऊट्स येत नाहीत, त्याच्यामध्ये कुठल्याही शंका नसतात. म्हणून जोपर्यंत डाऊट्स आहेत, जोपर्यंत शंका आहेत, तोपर्यंत आम्हाला आत्मप्रचिती नाही. ज्यावेळेला सर्व डाऊट शमतात, सर्व शंका शमतात, त्यावेळेला काय होतं तर त्याला तो परमात्मा ऍब्सोल्युटली क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. जसं आचार्यांनी उदाहरण दिलेलं आहे की तळहातावर जर आवळा ठेवला, आणि आवळा म्हणजे कुठला? तो गोल डोंगरी आवळा. तर तो डोंगरी आवळा जसा सर्व अँगलनी तो व्यवस्थित दिसतो, तो आम्हाला समजतो, तो आम्हाला कळतो, त्याचा आम्हाला अनुभव येतो, तसंच एक्झॅक्टली तो परमात्मा सर्व फॅसेट्स अँड अँगल्सनी आम्हाला तो दिसतो. हे अध्यात्मशास्त्राचं फायनल डेस्टिनेशन आहे. आत्मारामाचं, त्या प्रभू श्रीरामाचं दर्शन इतके ऍब्सोल्युटली क्लिअर होतं. म्हणूनच विवेकानंदांना आम्हाला रामकृष्ण परमहंस म्हणतात की अरे तू जसा जितक्या जवळ बसून माझ्याशी बोलतो आहेस, जितक्या जवळ बसून तू माझ्याशी संवाद करतो आहेस, त्याच्यापेक्षा जास्त जवळ बसून मी त्या परमेश्वराशी बोलतो, त्या परमेश्वराचा मला अनुभव येतो.
त्याचा मला प्रचिती येते. हे अध्यात्मशास्त्राचं फायनल डेस्टिनेशन आहे. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरताच वर्तले, या त्या आत्म्याच महिमा बोले कैसा कळून सुद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की अहो हे आत्मा कळणं हे फार अवघड आहे. कारण का की तो आत्मा दिसत नाही, तो निर्गुण निराकार आहे. म्हणून प्रत्येक जण येतो आणि मोठे मोठे, म्हणजे असं काही नाहीये की ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची शास्त्र आहेत. म्हणून गीतेमध्ये सुद्धा सांख्यशास्त्र आहे, गीतेमध्ये सुद्धा निष्काम कर्मयोगाचं शास्त्र आहे, गीतेमध्ये सुद्धा भक्तिशास्त्र आहे, गीतेमध्ये सुद्धा योगशास्त्र आहे. सगळी शास्त्र आहेत. परंतु एवढी जरी शास्त्र असली तरी सुद्धा आत्मज्ञान किंवा ज्ञान हे महिमा याचा अतिशय थोर आहे. कारण का, याचं कारण सांगतात, युगानुयुग एकटा एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहावा असला. म्हणून समर्थ म्हणतात की अरे तो महात्मा काय आहे, युगानुयुग तो एकटाच आहे. कोण आहे तो एकटा? तो एकटाच परब्रह्म परमात्मा आहे. तो एकटाच परब्रह्म परमात्मा आहे, पण तरी सुद्धा काय करतोय, चालवतो तिन्ही लोक. चालवतो तिन्ही लोक म्हणजे कोण? तर मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोक. हे तिन्ही लोक तो चालवतो आहे. आणि चालवतोय म्हणजे काय, आमच्या कित्येक पिढ्या आल्या गेल्या, असे युगानुयुग जरी गेली तरी तो एकटाच एकटा आहे. म्हणजे याच्यामध्ये आता आम्हाला विविधता दिसते, आम्हाला वेगवेगळे माणसं दिसतात, पशुपक्षी दिसतात, ते काही वर्ष येतात जातात. असं जरी सगळे असलं तरी सुद्धा सर्वांमध्ये एकच आत्मा आहे आणि तो एकच आत्मा युगानुयुग आहे. म्हणून तो महात्मा आहे. म्हणून त्याचा महिमा सांगणं सुद्धा अवघड आहे. पण तरी सुद्धा त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पाहावा असला. म्हणून जो आत्मज्ञानी आहे त्याला इतर गोष्टीमध्ये इंटरेस्टच येत नाही. कारण का की त्यानं अशा माणसाला पाहिलेलं आहे, अशा आत्मारामाला पाहिलेलं आहे की अरे त्याला काय जाऊन नायगरा फॉल्स बघण्याचं कारणच नाही. कारण त्या परब्रह्म परमात्म्यानेच जर नायगरा फॉल्स तयार केलेला असेल तर त्या नायगरा फॉल्सला पाहण्यात काय महत्व आहे. नायगरा फॉल्स ज्यांनी तयार केलेला आहे त्यालाच जर त्यानं पाहिलं असेल तर त्याला काहीही इति कर्तव्यता उरत नाही. आणि म्हणून ते जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून जर सगळे संत पाहतात ते अतिशय वैराग्य संपन्न असतात, त्यांच्यामध्ये कुठलीही इच्छा नसते. आणि ती कशी इच्छा नसते, इच्छा नसते म्हणजे काय, तर मला मिळत नाही म्हणून नाही, त्याला सर्व काही मिळालेलं असतं. त्यामुळे त्याला काहीही कुठल्याही गोष्टीमध्ये ते मिळवावं, अकम्प्लिश करावं असं वाटत नाही. म्हणून म्हणतात की प्राणी आले येऊन गेले, ते जैसे तैसे वैतले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छे सारखेच दाम. म्हणून अनेक प्राणी येतात, त्या पद्धतीने सांगतात, आत्म्याबद्दल सांगतात, त्यांना कळले तशाबद्दल सांगतात. पण जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सपाट, आत्म्याविण बापुडे काष्ट काय जाणेसला. म्हणून समर्थ म्हणतात की अरे आत्म्याची एकच लक्षण आहे. कुठलं लक्षण? मगाशी सांगितलं, सच्चित आनंद. जसा तो आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे तसा तो आत्मा हा संबंध सगळ्या सृष्टीमध्ये कणाकणामध्ये व्यापून उरलेला आहे. म्हणून आत्म्याचा अनुभव कसा येतो? तो आत्मा म्हणून आत्म्याचा अनुभव येत नाही, तो आत्मा म्हणून आत्म्याची प्रचिती येत नाही, तो आत्मा राम म्हणून आत्मा समजत नाही, उमजत नाही. तर तो आत्मा कसा समजतो? भरला घनदाट हरी दिसे. जसा संबंध घनदाट भरलेला आहे, जसं घनदाट जंगल आहे, घनदाट जंगलामध्ये जिथं बघेल तिथं हिरवगार आहे. जसं इथे आता जर बघितलं तर जिथं बघेल तिथं हा आकाश आहे, तसा तो आत्मा परमात्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे. असं ज्या वेळेला आम्हाला समजेल, असं ज्या वेळेला आम्हाला कळेल, जसं ज्या वेळेला आम्हाला प्रचितीला येईल, अनुभवाला येईल, तीच अनुभूती खरी आत्मस्वरूपाची, आत्मारामाची अनुभूती आहे. आणि ती अनुभूती बाहेर येत नाही, तर ती अनुभूती प्रथम साधकाला आतच येते की अहम ब्रह्मास्मी इति. आणि म्हणूनच तो म्हणतो, म्हणूनच संत तुकाराम म्हणतात की देव पहावयासी गेलो, देव होऊनिया गेलो. अरे इतके दिवस मी देवाला पाहायचं होतं, मला त्या आत्मारामाला पाहायचं होतं, त्या पांडुरंगाला पाहायचं होतं, म्हणून मी पंढरपूरला वाऱ्या करत होतो. आणि एक दिवस मला कळलं की अरे पांडुरंग माझा तिथे नाही, पंढरपुरात नाही, तर तो पंढरपुरात असलेलाच पांडुरंग माझ्या आत आहे, नवे नवे ते माझंच स्वरूप आहे.
आणि हे ज्याला समजतं त्याला खरं समजतं. आणि म्हणून बाकीचे सगळे जे आत्म्याविण बापुडे काष्ट काय जाण्याचं, आत्म्याला जर जाणलं नाही, आत्मारामाला जर आम्ही समजून घेतलं नाही, आत्मारामाला जर आम्ही दर्शन घेतलं नाही, तर आम्ही काय जाणलं? काहीही जाणलं नाही. मग इथं जन्माला येऊन आम्ही काय केलं? काहीही केलं नाही. अहो, कितीही जरी आम्ही अकम्प्लिशमेंट केल्या, हजारो लाखो बिलियन डॉलर्स जरी आम्ही मिळवले, हजारो लाखो घरं जरी आम्ही बांधली, हजारो लाखो आम्ही पोझिशन जरी आम्ही सर्व केल्या, प्रेसिडेंट झालो, सीईओ झालो, पण जर आम्ही आत्म्याला जाणलं नाही तर आम्ही काहीच जाणलं नाही. का? तर याचं कारण असं आहे की मी हे सगळं ह्या फक्त शरीरात असतानाच केलं, पण शरीराच्या नंतर काय? शरीर जर गेल्यानंतर या संपत्तीचा काय उपयोग आहे? माझ्याकडे बिलियन डॉलर असून सुद्धा काही उपयोग नाही. मी प्रेसिडेंट असून सुद्धा मी मरू शकतो, मग त्याचाही काही उपयोग नाही. मेल्यानंतर मी प्रेसिडेंट असू शकत नाही. परंतु मेल्यानंतर जर मी काय असेल तर मी स्वतः आत्मस्वरूप आहे हे जाणणं, म्हणून हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे जर आत्म्याविण बापुडे काष्ट काय जाणे श्रीराम, जर आम्ही आत्म्याला जर जाणलं नाही तर आमची अवस्था काष्टासारखी, म्हणजेच त्या लाकडासारखी आहे की जे लाकूड अग्नी लागलेले असताना ते सर्व जळून जातं. तशीच आमची सगळ्यांची अवस्था होते. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन त्याची हे जाणती श्रीराम. म्हणून या सृष्टीमध्ये जे सज्जन आहेत, सज्जनाचा अर्थ काय? सज्जन, जे म्हणजे काय? सतला जाणतात ते सज्जन. आणि मग ते सज्जन कसे आहेत? विवेकी आहेत, विचार करणारे आहेत, सत्सद विवेक बुद्धीने सत काय आणि असत काय याचा विचार करणारे आहेत. तेच जाणतात की या सृष्टीमध्ये आत्मज्ञाना व्यतिरिक्त कोणतंही श्रेष्ठ नाही. आणि म्हणून ते काय करतात? आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पृथ्वी, आप आणि तेज याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा एक मिनिट, अंतरात्मा अंतरात्मा ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती श्रीराम. पृथ्वी आणि आप तेज या पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्वबीज हे वेगळेची राहिले श्रीराम. वायोपासून ऐलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीचा आत्मा सापडे त्या पुरुषास श्रीराम. म्हणून आत्मा कुठं सापडणार? आत्मा कुठेही बाहेर नाही. आत्मा अमेरिकेत नाही, आत्मा जपानमध्ये नाही, आत्मा चायनामध्ये नाही, आत्मा भारतामध्ये नाही. आत्मा कुठे आहे? तर जो साधक आतच बघेल, ध्यान साधना करताना तो आतच आपल्या आत बघेल, त्यावेळेला त्याला तो आत्मा त्याच्या जवळच सापडेल, असं इथं समर्थ म्हणतात. वायू आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळ माया, सूक्ष्म रूपे प्रचित या कठीण आहे श्रीराम. म्हणून जोपर्यंत आम्ही सूक्ष्म रूप जाणत नाही, जोपर्यंत आम्ही स्थूलामध्ये आहे, म्हणजे जोपर्यंत आम्ही शरीर हे फक्त सत्य मानतो, फक्त आम्हाला दिसतं ते आम्ही सत्य मानतो, तोपर्यंत आम्हाला आत्म्याचं प्रचिती अनुभव येणं शक्य नाही. म्हणून इथं समर्थ म्हणतात की वी नीड टू अप्रिशिएट, वी नीड टू अंडरस्टँड विच वी कॅनॉट सी. आणि हे अध्यात्मशास्त्रामधलं अतिशय महत्वाचं आहे आणि ते श्रवण आणि मननानेच साध्य होतं. मायादेवीच्या धांदली सूक्ष्म घाली कोण मनी, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती सदा. म्हणून जो विचार करतो, जो सूक्ष्म वृत्तीनं विचार करतो, म्हणजे काय? तो सूक्ष्माचा विचार करतो. जो फक्त दिसतं याचा विचार न करता जे दिसत नाही त्याचा सुद्धा विचार करतो, म्हणजेच आत्म्याचा विचार करतो, त्याला काय फळ मिळतं? त्याच्यामध्ये कुठलेही डाऊट्स राहत. मननामुळे श्रवण आणि मननामुळे काय जर होत असेल तर त्याच्यामध्ये कुठलेही डाऊट्स राहत नाहीत. म्हणून साधकांनी काय करावं? श्रवण करावं, मनन करावं आणि मननामध्ये आलेले डाऊट्स क्लिअर करायचा आधी स्वतः प्रयत्न करावा. आणि जर नसेल तर ज्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत त्याच्याकडे जाऊन ते डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करावा. ते डाऊट्स क्लिअर झालेच पाहिजेत, आत कुठलेही शंका असता कामा नयेत. आणि पुढे समर्थ म्हणतात की मूळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू श्रीराम. म्हणून सगळ्यात शेवटी काय? त्याला साधू म्हणलेला आहे, त्याला महात्मा म्हणलेला आहे. तो साधू कसा आहे? तर तो देहातीत होऊन राहतो. देहातीत होऊन राहतो म्हणजे काय? तर तो देहाच्या पलीकडे जातो, स्थूलाच्या पलीकडे जातो. आणि तो कसा होतो? देही असूनही तो विदेहामध्ये असल्यासारखा होतो. म्हणजे
देही असून विदेही म्हणजे काय, तर जनक राजाला विदेही असं म्हणतात. म्हणजे काय, तर तो या देहामध्ये राहतोय, तो राजा आहे, राजाची सर्व कर्तव्य पार पाडतोय. पण राजाची कर्तव्य पार पडत असताना तो राजा सारखा वागत नाही, तर तो राजाची कर्तव्य पार पाडत असताना तो राजा नाही, तो देहामध्ये नाही, अशा पद्धतीने तो कर्म पार पाडतो. म्हणजे काय, हा श्लोक कुठे आलाय गीतेमध्ये, निष्काम कर्मयोगाचं बेसिकली महत्व गाताना भगवंतांनी हा ते श्लोक म्हणलेला आहे की निष्काम कर्मयोग एवढा महान आहे की जनक राजा सुद्धा निष्काम कर्मयोगाचं आचरण करत असताना करता 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 मोक्षापर्यंत गेला. तो देहापासून विदेहापर्यंत गेला, कारण त्यानं निष्काम कर्मयोग करता करता, कारण निष्काम कर्मयोगाचं सूत्रच हे आहे की निष्काम कर्मयोग करताना मी करता नाही, मला फळ नको आहे, जे फळ मिळत आहे ते मी प्रसाद म्हणून घेणार. आणि हे जे निष्काम कर्मयोगाचं जे आहे हे देहाच्या पलीकडे आहे. म्हणूनच देही असून विदेही असं जनक राजाला म्हणतात आणि त्यालाच साधूही म्हणतात. विचारे ऊर्ध्व चढती तयाचीच ऊर्ध्व गती, एरा सकाळा अधोगती पदार्थ ज्ञानी श्राम. समर्थ म्हणतात की श्रवणाचा फायदा काय, श्रवण मनन निधिध्यासनेचा फायदा एकच आहे की आमची अधोगती न होता आमची ऊर्ध्वगती होती. म्हणजे काय होतं की वी ग्रो ऍज अ पर्सन, वी ग्रो ऍज अ ब्रेन, वी ग्रो ऍज अ ह्युमन बिईंग, आणि वी ग्रो फ्रॉम ह्युमन बिईंग टू गॉड. म्हणून नराचा नारायण होणं ही ऊर्ध्वगती आहे. हे म्हणजे याचा अर्थ काय की मी नारायणाचे कपडे घातले म्हणजे मी नारायण होत नाही. अधोगती आणि ऊर्ध्वगती ही ब्रेन म्हणजे अंतःकरणाला म्हणजेच बुद्धीला सांगितलेली ही लक्षण आहे. आणि म्हणून म्हणतात की पदार्थ ज्ञान म्हणजे विषय ज्ञान, म्हणजेच पृथ्वीवरच असणारं संपत्ती असेल, जमीन जुमला असेल, पुत्र पौत्रादी असतील, कुठलंही केमिस्ट्रीचं ज्ञान असेल, कॉम्प्युटर सायन्सचं ज्ञान असेल, हे सगळं पदार्थ ज्ञान आहे. यानं काय होणार, येरा सकळा अधोगती. आणि म्हणूनच मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये, म्हणूनच टेक्नॉलॉजीच्या वर्ल्डमध्ये, म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वर्ल्डमध्ये आमच्याकडे पदार्थ ज्ञान भरपूर आहे, आमच्याकडे संपत्ती भरपूर आहे, आमच्याकडे मटेरियलिस्टिक गोष्टी सर्व काही आहेत. परंतु आमच्यामध्ये सोसायटीमध्ये सध्या शांतता कमी आहे, आनंद कमी आहे, अस्थिरता जास्त आहे. बघा आज वर्ल्डमध्ये इतक्या अस्थिरता आहेत, एवढे वॉर का चाललेले आहेत. आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, पण येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने श्राम. जोपर्यंत आम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग आमच्या उन्नतीसाठी करत नाही, टेक्नॉलॉजी वाईट नाही, न्यूक्लिअर इज नॉट बॅड ॲट ऑल, पण ज्या वेळेला न्यूक्लिअरचा एनर्जीचा उपयोग आम्ही डिस्ट्रक्शनसाठी करतो, अगेन्स्ट ह्युमॅनिटी करतो, त्यावेळेला अधोगती आहे. पण त्याच न्यूक्लिअर सायन्सचा उपयोग आम्ही ह्युमॅनिटीसाठी करतो, त्यावेळेला आमची उन्नती होईल. म्हणून पदार्थ ज्ञान आम्ही कसं वापरतो त्याच्यावर पण अवलंबून आहे. आणि म्हणून पदार्थ चांगले दिसती परी ते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेने सदा. म्हणून जोपर्यंत आम्ही हा विचार करत नाही, मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये सुद्धा, टेक्नॉलॉजीच्या वर्ल्डमध्ये सुद्धा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मध्ये सुद्धा जोपर्यंत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स चांगल्यासाठी वापरत नाही, जोपर्यंत अशा आम्ही पॉलिसीज आणत नाही, तोपर्यंत आमची आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आमची प्रगती होणार नाही, आमची अधोगती होईल. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आम्हीच आमचा माणूसच माणसाचा घात करू शकेल असा सध्या सगळ्यांनाच भीती वाटते आहे. या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान, सर्व सोडून निरंजन धुंडीत जावे सदा. म्हणून समर्थ सुद्धा काय सांगतात, म्हणून समर्थ लग्नाच्या वेदीवरून अखंड सावधान म्हणल्यानंतर तिथून निघून टाकळीला आले. ते उगीच नाही आले, त्यांना कळलं की अरे या सगळ्या व्यवहारामध्ये गुंतण्यापेक्षा, या सगळ्या पदार्थ ज्ञानाचा अभ्यास करत बसण्यापेक्षा सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे सदा. म्हणजे सगळं सोडून, निरंजन म्हणजेच कोण, तर जो निरंजन आहे, जो निर्गुण निराकार आहे, त्याला धुंडीत जावे, त्याला शोधायला लागतं. ते म्हणून त्याला शब्द वापरलाय, दिस इज नॉट शोधणं हा शब्द वापरलाय. म्हणजे ते आहे पण ते आम्ही शोधलेलं नाही, ते आम्हाला माहिती नाही. म्हणून तिथे सांगितलेलं आहे की अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान, ते पाहिले पाहिजे श्रीराम.
मूळ मायेचे शेवटी हरिसंकल्प उठे मुळी उठी उपासना योगे हटी इथे तेथे घातली पाहिजे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की सगळं आम्ही ज्ञान पाहिलं, अष्टांग योग पाहिला, अगदी अष्टांग योग झाला, निष्काम कर्मयोग झाला, भक्ती झालं, तत्वज्ञान पाहिलं, सर्व झाल्यानंतर सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ते आत्मज्ञानच आहे. आणि ते आम्हाला मुळापासून पाहिलं पाहिजे. आणि ते पाहिलं म्हणजे काय होईल तर ऑटोमॅटिकली हरिसंकल्प मुळे उठी, मूळ मायेचे शेवटी हरिसंकल्प मुळे उठी. म्हणून इथं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोरा उगवेल. म्हणून हे जे आम्ही मन घेऊन आलेलो आहे, हे आमचं जे आजचं प्रेझेंट असणारं मन आहे, हे एका जन्मातलं मन नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये आम्ही या विठ्ठलाची सेवा केलेली आहे, आम्ही या विठ्ठलाची भक्ती केलेली आहे, आम्ही विठ्ठलासाठी जीव आचरण केलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही वागलेलो आहे. आणि म्हणूनच आम्हाला आज या जन्मामध्ये या शरीरामध्ये असताना हरिविषयी पांडुरंगा व्यतिरिक्त आमच्या मनामध्ये दुसरा कुठलाही संकल्प उठत नाही. हे माझं कर्तृत्व नाही तर ते भगवंताचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून म्हणतात की सगळ्यात शेवटी आम्हाला केव्हा कळेल की ज्यावेळेला आमच्या मनामध्ये फक्त हरिविषयी ज्यावेळेला प्रेम निर्माण राहील तेच तेवढं राहील, बाकीचं सर्व आम्ही सोडून देऊ, आमचं गळून पडेल, त्याच वेळेला आम्हाला कळेल की आमचं श्रवण मनन निधिध्यासना हळूहळू हळूहळू हळू फळाला लागलेली आहे, पिकायला लागलेली आहे. आय एम स्टार्टिंग गेटिंग द फ्रुट्स ऑफ माय साधना. उपासना योगी इथे तेथे घातले पाहिजे श्रीराम. मन त्या पलीकडे जाणं निखळ ब्रह्म निर्गुण निर्मळ निश्चय त्याची गुण गगनासारखी श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की हे सगळं ऐकल्यानंतर श्रवण मनन निधिध्यासना झाल्यानंतर त्या परब्रह्माची खूण काय आहे, हाऊ डू आय फाइंड हिम, त्याचा ऍड्रेस काय आहे. ऍड्रेस एकच आहे की मन त्या पलीकडे जाणं, त्याच्या पलीकडे जा. आणि त्याच्या पलीकडे काय आहे, निखळ ब्रह्म निर्गुण, ते निर्गुण निराकार ब्रह्म, निखळ ब्रह्म जे निर्मळ आहे, जे निश्चळ आहे, जे गगनासारखं आहे, जे एकच आहे, जे विशाल आहे, तेच सच्चित आनंद स्वरूप आहे, तेच त्याची खूण आहे. येथून तेथवरी दाटले प्राणी मात्रास भेटले पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे श्रीराम. म्हणून ते ऍक्च्युली आता सुद्धा आहे सगळ्या प्राणी मात्रांमध्ये, तुमच्या आमच्यामध्ये अगदी आतून बाहेरून व्याप्त आहे. आकाशासारखं आहे. आकाश जसं मला आतून बाहेरून व्याप्त आहे तसं आत्मा सुद्धा, परब्रह्म परमात्मा सुद्धा आतून बाहेरून व्याप्त आहे. ते या पदार्थाला म्हणजे या शरीराला चिकटलेलं आहे, परंतु त्या पदार्थाचं गुणधर्म त्या परमात्म्यामध्ये कधीही जात नाही. ते सर्व व्यापून आहे. ते ऐसे नाही थोर सूक्ष्माहुनी सूक्ष्म विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार होता कैसला. आणि म्हणून हा सूक्ष्माहून सूक्ष्म असलेला विचार करण्यासाठी आमचं मन तयार झालं पाहिजे. आमचं मन सूक्ष्माहून सूक्ष्म विचार करण्यासाठी विदाउट टेलिस्कोप, विदाउट मायक्रोस्कोप, I should be able to see minute, 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 subtle, 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 subtle. सगळ्यात जे काही सटल आहे ते म्हणजे आमचं मन आहे. आणि ज्यावेळेला आमचं मन आम्हाला पाहायला मिळेल, ज्यावेळेला आमचं मन आम्ही अनालिसिस आम्हाला करता येईल, आम्ही आमच्या मनावर ज्यावेळेला कंट्रोल मिळवू, मनावर आम्ही ज्यावेळेला कंट्रोल करू, त्याच वेळेला आम्हाला कळेल की या स्थूलाचा संहार होतो आहे, या पिंड ब्रह्माचा संहार होतो आहे, तो निराश होत आहे. अथवा पिंड ब्रह्माचा विवेक प्रलय पाहो जाता शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. म्हणजे काय होतं की जे शाश्वत तत्व आहे म्हणजेच काय, परब्रह्म परमात्मा हे समजायला लागेल, ते काय आहे हे कळायला लागेल, त्याचा अनुभव यायला लागेल. म्हणून त्यांनी सांगितलं की करुणा अवघा तत्व झाडा सारा साराचा विचार निवाडा सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात ज्या वेळेला सगळ्या तत्वांचा झाडा होईल म्हणजे काय, सगळ्या तत्वांचा निराश होईल. सगळ्या तत्वांचा निराश होईल म्हणजे कुठली तत्व, आकाश वायू अग्नी आप आणि पृथ्वी, या सगळ्या तत्वांचा ज्यावेळेला निराश होईल
म्हणजेच सार काय आणि असार काय, सारासार, सार आणि असार. सारासार ज्यावेळेला निवाडा होईल म्हणजेच काय की मला कळेल की सार काय आहे आणि असार काय आहे, आणि असार मी सोडून देईन. त्याच वेळेला तुम्ही दासबोध हा ग्रंथ सोडा, सुखानं सोडा. कारण का की त्यावेळेला दासबोधाची गरजच नाही. दासबोधाची गरज कुठेपर्यंत की जोपर्यंत मला ते प्रचिती येत नाही, जोपर्यंत त्या आनंदाचा मला अनुभव येत नाही. कारण तो आनंद माझ्या आतच आहे, सच्चित आनंद. तो आनंद स्वरूपाचा ज्यावेळेला अनुभव येत नाही तोपर्यंत मी हा ग्रंथ सोडू नये. आणि ज्या वेळेला त्याचा अनुभव येईल त्यावेळेला मला दासबोधाची गरजच नाही. सावधपणे ग्रंथ सोडा, सुखी नावे राम. हे छान उदाहरण एक आपल्या व्यवहारातलं सांगितलेलं आहे की आज मला, आता रविवार आहे, मला आज ग्रोसरी आणायची आहे. ग्रोसरी आणण्यासाठी मी काय करतो, लिस्ट काढतो. साखर 2 किलो, गूळ 5 किलो, तांदूळ 10 किलो, गहू 20 किलो, अशा पद्धतीची मी लिस्ट काढली. ती लिस्ट काढली आणि मी दुकानात गेलो, ग्रोसरी स्टोअर मध्ये गेलो, बिग मार्ट मध्ये गेलो आणि काय केलं, सगळे त्या गोष्टी घेतल्या. त्या मी पेमेंट काउंटर पाशी आलो, सगळं पे केलं, सगळ्या गोष्टी माझ्या झाल्या. माझ्या झाल्याबरोबर मी काय करतो, ती चिठ्ठी त्या डस्टबिन मध्ये टाकतो. कारण का, त्या चिठ्ठीचं आता प्रयोजन नाही. कारण ज्या गोष्टी मला पाहिजे होत्या त्या आता मला मिळाल्या, त्या माझ्या झाल्या. तसंच जोपर्यंत मला आत्माराम समजत नाही तोपर्यंत मी दासबोधाचं श्रवण मनन निधिध्यासन करणं अपेक्षित आहे. नवे नवे प्रत्येक साधकानं ते करावं. ज्या पद्धतीने आता आपण जर 1 तास 1.5 तास विचार केला त्या पद्धतीने करावं. दॅट इज द ओनली प्रोसेस. देयर इज नो अदर प्रोसेस इन दिस वर्ल्ड अबाउट आत्माराम. म्हणून समर्थ सुद्धा सांगतात, सुरुवातीचं काय सांगितलं की थांबा थांबा थांबा, सोडू नका. केव्हापर्यंत धरा, जोपर्यंत आम्हाला आत्मारामाची प्रचिती येत नाही तोपर्यंत आम्ही ग्रंथ सोडू नये. आणि जर आम्हाला आत्मारामाची प्रचिती आली तर त्यावेळेला त्या ग्रंथाची गरजच नाही. कारण म्हणूनच समर्थ सुद्धा म्हणतात की मी कुठे आहे. अहो 300 वर्षापूर्वी मी दासबोध लिहिला, म्हणून या ओव्यांमध्ये मी असेन असं समर्थ म्हणतात. म्हणजेच काय आहे, समर्थ हे सुद्धा आत्माराम म्हणजेच प्रभू श्रीराम झालेले आहेत. आणि प्रभू श्रीराम होऊन तेच या शब्दांवाटे, तेच या दासबोधाच्या ग्रंथांद्वारे, तेच या ओव्यांच्या द्वारे, तेच या शब्दांच्या द्वारे आम्हाला ते समजून देत आहेत की आत्माराम काय आहे, भक्ती काय आहे, निष्काम कर्मयोग काय आहे, मन म्हणजे काय आहे, आचरण म्हणजे काय आहे. आणि हे ज्यावेळेला आम्ही समजून घेऊन त्याप्रमाणे आम्ही आचरण करू, आम्हाला रिझल्ट्स मिळतील, आमचा आम्ही रोकडा अनुभव घेऊ. आणि असं करत 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 ज्या दिवशी, ज्या क्षणाला मला त्या आत्मारामाचा अनुभव येईल, कसा अनुभव येईल, भरला घनदाट हरी दिसे. देव पहावयासी गेलो, देव होऊन या गेलो. आता माझा देव माझ्यापासून वेगळा नाही. माझा देव, माझा पांडुरंग आता दुसरीकडे कुठे नाही. माझा देव, माझा पांडुरंग पंढरपुरात नाही, तर अरे तो देव माझ्यामध्येच आहे. नवे नवे मीच पांडुरंग आहे. असं ज्या वेळेला आम्हाला प्रचिती येईल त्याच वेळेला मला कसं होईल, तर त्याच वेळेला मला सच्चित आनंद. आणि म्हणून इथे सांगतात 4था अध्याय की जोपर्यंत ते होत नाही, समाज 4था मी थोडस प्रस्तावना करतो आणि आपण आज इथं सेशन संपू. समाज 4था अनुमान निरसन. जोपर्यंत मला निरसन होत नाही, जोपर्यंत मला ते प्रचिती येत नाही तोपर्यंत मी दासबोध सोडू नये. आणि ज्याला प्रचिती येत नाही, बहुत जनासी उपाये वक्त्यास पुस्तक रासू नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये स्नान. म्हणून आता इथनं पुढचा समास समर्थांनी अनुमान निरसन सांगितलेला आहे की श्रवण मनन निध्यासना केली. पण श्रवण मनन निध्यासना करताना 2 लोक येतात, एक असतो वक्ता, एक असतो श्रोता. मग वक्त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि श्रोत्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, त्यांची अकाउंटेबिलिटी काय आहे. कारण बोथ आर अकाउंटेबल टू इच अदर. दिस इज नॉट कॅज्युअल डिस्कशन, दिस इज नॉट कॅज्युअल सेशन. ज्यावेळेला दासबोधावर डिस्कशन केलं जातं त्यावेळेला दासबोधावर आपण हा सेशन घेतो, दिस इज नॉट अ कॅज्युअल डिस्कशन, दिस इज नॉट अ कथा किंवा कादंबरीचं हे श्रवण नाही.
तर हे आत्मज्ञानाचं श्रवण आणि मनन आणि अभ्यास आहे. आणि म्हणूनच या अभ्यासाला फार लोक टिकत नाहीत. याचं कारण काय की हे कॅज्युअल अभ्यास करण्याचं साधनच नाहीये. दासबोध हे कॅज्युअली घेण्याचं साधनच नाही. याच्यामध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही. आणि म्हणूनच दासबोधाचा अभ्यास करताना अनेक वर्ष निरंतर अभ्यास करत करत वक्त्याची अकाउंटेबिलिटी काय आहे, श्रोत्याची अकाउंटेबिलिटी काय आहे आणि वक्त्याची आणि श्रोत्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ते समर्थ आम्हाला या 4थ्या अध्यायामध्ये सांगणार आहेत. अनुमान निरसन आपणच तो अध्यायास घेणार होतो, पण तिसऱ्या समासामध्येच आपल्याला थोडासा जास्त वेळ गेला. काही हरकत नाही, आपण पुढच्या वेळेला 4था समास पाहू. तोही समास अतिशय छान आहे की तो समर्थ ज्याला म्हणतात की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, त्यावेळेला समर्थही आम्हाला त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी देतात की अरे दासबोध जर ऐकला तर वक्ता आणि श्रोता दोघही प्रभू श्रीरामच आहेत आणि त्या लेवल पर्यंत जाण्याची जबाबदारी मी घेतो असं समर्थ म्हणतात. पण ज्यावेळेला समर्थ ती जबाबदारी घेतात त्यावेळेला आमचीही काहीतरी अकाउंटेबिलिटी आहे, आमचीही काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आम्ही सुद्धा समर्थांना काहीतरी दिलं पाहिजे, तरच ते आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातील. आणि ते काय घेऊन जातील आणि कसे घेऊन जातील आणि समर्थांना काय दिलं पाहिजे ते आपण पुढच्या रविवारी पाहू. 4था समास आपण पुढच्या रविवारी पाहू. आज आपण इथेच थांबू. हरि ओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन सुखतची गेले सुखतची गेले, तुझा तुझी सागरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो दैसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया देव राया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट आपण करू शकतो. म्हणजे आता इंडिव्हिज्युअली माईक आपण ओपन करू शकतो, व्हिडिओ ओपन करू शकतो. काही शंका असतील, काही डाऊट्स असतील, काही कॉमेंट्स असतील ते आपण करू शकतो. एक 2 मिनिटं 5 मिनिटं आपण थांबूया आणि जर काही नसेल तर आपण सेशन क्लोज करूया.
ठीक आहे, काही हरकत नाही. मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि आपण सेशन क्लोज करूया.